विजय वितरण आणि शब्दवेध एक वाचक चळवळ यांचं संयुक्त विद्यमान डॉक्टर आर ए कुंभार लिखित शिक्षण आणि देशाचं भवितव्य या पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन आपण करणार आहोत। तसंच संवाद विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकाची तृतीय आवृत्तीचं प्रकाशनही आपण इथं करणार आहोत आणि हे प्रकाशन माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्या हस्ते होणार आहे। शब्दवेधच्या विषयी 2 शब्द तुम्हा सगळ्यांना सांगायला पाहिजेत। शब्दवेधची स्थापना 18 वर्षापूर्वी झाली। वाचन वेडे लोक एकत्र आले, आपण वाचलेली पुस्तकं आणि त्यावर 5 मिनिटांचा गोषवारा सांगणं सुरू झालं। बघता बघता शब्दवेधची सदस्य संख्या 45 वर गेली आणि महिन्याच्या शेवटच्या शनिवारी संध्याकाळी 7 वाजता सदस्यांच्या घरी बैठक सुरू झाली। वाचलेल्या पुस्तकावर प्रत्येकाने 5 मिनिटं बोलायचं, त्यावर समीक्षा करायची आणि ती आज तागायत दर शेवटच्या शनिवारी संध्याकाळी 7 वाजता आज तागायत ही बैठक सुरू असते। विजय वितरण 1991 पासून पुस्तकाच्या व्यवसायात काम करत आहेत। 2006 साली कराड येथे याच नावाने त्यांनी दुकान सुरू केलं। त्यांनी स्वतःचे या व्यवसायात एक स्वतंत्र स्थान निर्माण केलंय। श्री त्रिनेत्रराज जोशी हे त्याचे मालक। जोशी हे अतिशय मृदू स्वभावाचे, मितभाषी आणि मैत्र गोळा करणारे एक प्रसन्न व्यक्तिमत्व। शब्दवेधचे सक्रिय सदस्यही आहेत। 2016 साली प्रकाशन व्यवसायात त्यांनी पदार्पण केलं। पहिलं पुस्तक त्यांचं काचे पलीकडचं जग, लेखक विद्याधर म्हैसकर। तेथून प्रकाशनाचा श्री गणेश झाला। आज अखेर 25 पुस्तकांचं प्रकाशन त्यांनी केलेलं आहे। या प्रकाशनाच्या वाटचालीत श्रीयुत अरुण काकडे यांचं प्रोत्साहन श्रीयुत जोशींना सतत असतं। हा उल्लेख झाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही। विजय वितरण म्हणजे प्रकाशक, लेखक व शब्दवेधचे वाचक यांनी आयोजित केलेला हा प्रकाशन सोहळा हा अनोखा म्हणायला लागेल। हा सोहळा म्हणजे वाचन संस्कृतीचा जागर आपण म्हणू शकतो। या प्रकाशनासाठी ज्यांनी हे पुस्तक लिहिलं ते डॉक्टर आर एस कुंभार यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात कमवा आणि शिका या योजनेतून केली। त्यावेळेपासून त्यांचा आणि रयतचा संबंध आला। शिक्षण व सेवा ही रयतमध्येच झाली आणि प्राचार्य म्हणून मॉडर्न कॉलेज ऑफ एज्युकेशन मलकापूर येथून ते निवृत्त झाले। रयतचे झालेले संस्कार आपल्या जीवनाची शिदोरी म्हणून त्यांनी आजपर्यंत जपली, जोपासली आणि वाढवली। या सर्व प्रवासात शिक्षण या विषयावर सातत्यानं त्यांचं चिंतन सुरू होतं। ते चिंतन त्यांनी ते वेळोवेळी लिहिलं आणि त्यातूनच त्यांनी शिक्षण, पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण संस्थेकरता मार्गदर्शक असणारी 9 पुस्तकं लिहिली। त्याची आज पुढची पायरी म्हणून शिक्षक आणि देशाचं भवितव्य हे पुस्तक आकाराला आलं। तसेच संवाद विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकाची तृतीय आवृत्तीचं प्रकाशन आज होत आहे। कुंभार सरांचा अभ्यास म्हणजे शिक्षण, शिक्षण हा ध्यास, शिक्षण हा श्वास आणि शिक्षण हा आयुष्याचा प्रवास झालाय। शिक्षण हे सरांचं जगणं आहे। आम्ही ते वेळोवेळी अनुभवतो, त्यांच्याबरोबर नेहमीच आम्ही असतो। शिक्षणशास्त्र या विषयात सरांनी डॉक्टरेट केलेली आहे। आजच्या या प्रकाशन सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे सरांचे पीएचडीचे गाईड माननीय जोशी सर, सरांचे वर्गमित्र माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर आणि कुंभार सर हे तिघे एकाच मंचावर आहेत। हा मला दुग्ध शर्करा योग वाटतो। यानंतर मी पाहुण्यांची ओळख करून देईन, त्यानंतर त्यांचा सत्कार होईल। या कार्यक्रमाचे डॉक्टर आनंद जोशी सर हे
नाशिकचे रहिवासी असून त्यांनी राष्ट्रीय पातळीवर संशोधन प्रकल्प राबवलेले आहेत। खरं म्हटलं तर त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की या 4-5 ओळी तसं संपणारं नाही आहे, पण एक ढोबळमानाने तुमच्यापर्यंत त्यांचं थोडंसं काम, त्यातलं थोडंसं काम मी पोहोचायचा प्रयत्न करतो। शिक्षण अभ्यासक्रम चौकटीचे महाराष्ट्रातील व्यवस्थापन, सूक्ष्म अध्यापन एक वेष्टी अभ्यास, कोऑपरेटिव्ह रिसर्च इन टीचर्स इफेक्टिव्हनेस इत्यादी त्यांनी राज्य आणि विद्यापीठ पातळीवर अनेक प्रकल्पात काम केलंय। त्याचा चिकित्सक अभ्यास आणि मूल्यमापन त्यांनी केलेला आहे। विद्या वाचस्पती प्रबंधाचे पुस्तकात रूपांतर करण्यासाठी ACRC कडून अनुदान प्राप्त त्यानं झालं आणि त्याच अनुदानातून त्याचं पुस्तक प्रकाशित झालं। त्यांचा अध्यापक शिक्षणाशी संबंधित अनेक वैचारिक संकल्पनात्मक आणि संशोधनात्मक लेख प्रसिद्ध झाले। महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांच्या संशोधन समितीचे सदस्य आहेत। संशोधन कार्यात त्यांनी आतापर्यंत 18 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, तसंच त्यांच्या 9 विद्यार्थ्यांना PhD मिळाली आहे आणि 7 विद्यार्थी PhD मिळण्याच्या वाटेवर आहेत। एवढी ओळख मला वाटतंय खूप झाली। धन्यवाद। विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात 1979 ते 2015 या कालावधीत अध्यापनाचं आणि संशोधनाचं कार्य केलेलं आहे। त्यांनी अनेक विभागाचे सदस्य आणि संचालक अशी महत्त्वाची पदे भूषवलेली आहेत। 2013 ते 2018 या कालावधीत ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे कुलगुरू म्हणून कार्यरत होते। या काळात मराठवाडा विद्यापीठास अ दर्जा प्राप्त झाला। त्यांनी जैवभौतिक शास्त्रात केलेल्या संशोधनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त झालेली आहे। त्यांनी 16 विद्यार्थ्यांना PhD साठी आणि 19 विद्यार्थ्यांना MPhil साठी मार्गदर्शन केलेलं आहे। तसंच अनेक शोध निबंधही त्यांच्या नावावर आहेत। विज्ञान प्रसार कार्यात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलं। सर्वसामान्यांच्या मध्ये विज्ञान विषयक जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी 500हून अधिक व्याख्यानं, 16 पुस्तकं, 500हून अधिक लेखांचं लिखाण, 20 लघुपट आणि 25 रेडिओ व्याख्यानं दिलेली आहेत। सुपरक्लोन ही कादंबरी कन्नड व हिंदी या भाषांच्या मध्ये अनुवादितही झालेली आहे। पुणे विद्यापीठाच्या MA मराठीच्या अभ्यासक्रमात या कादंबरीचा समावेशही झालाय। माननीय डॉक्टर पंडित विद्यासागर यांना त्यांचे कार्यासाठी अनेक सन्मान प्राप्त झालेत। ते इतके आहेत ते इथं सगळे वाचणं केवळ अशक्य आहे, परंतु 1996 मध्ये त्यांना डॉक्टर MW चिपळवणकर पारितोषिक मिळालं। 1998 मध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा सर्वोत्तम शिक्षक हा पुरस्कारही त्यांना मिळाला। विद्या सहकारी बँकेचा विद्याव्यास पुरस्कार हा 2002 साली त्यांना प्राप्त झाला। विज्ञान लेखनासाठी गोदा परांजपे पुरस्कार त्याला 2005 साली मिळाला। याचप्रमाणे विज्ञानेश्वर पुरस्कार, मराठवाडा भूषण पुरस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार आणि अशा इतर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे। अशा या पाहुण्यांचा सत्कार शब्दवेधचे संस्थापक सदस्य लेखक श्रीयुत अरुण काकडे यांनी करावा अशी विनंती करतो। पुस्तक प्रकाशन मंचावरील मान्यवर श्रीयुत चंद्रशेखर देशपांडे, सचिव शिक्षण मंडळ कराड आणि जनकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष, त्यांचं शिक्षण BE असून DBM त्यांनी पूर्ण केलंय। व्यवसाय त्यांचा LPG डिस्ट्रीब्युटर्सचा असून त्यांनी काही काळ इंजिनिअरिंग कॉलेजला व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून सुद्धा काम केलंय। उमेद या संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत। कराड जिमखाना या संस्थेचे जनरल सेक्रेटरी म्हणून खूप वर्ष त्यांनी काम पाहिलं। अत्यंत डेडिकेटेडली काम करणारे म्हणून मी त्यांना जवळून पाहतोय। त्यांचा घराण्यातच समाजसेवेचं व्रत आहे आणि ते त्यांनी 3ऱ्या पिढीतही चालू ठेवलेलं आहे।
शिक्षण मंडळ या संस्थेत काम करताना आदर्श व्यवस्थापन कसं असावं याचं ते वस्तुपाठ आहे. त्यांच्याबरोबर काम करताना मलाही नेहमीच आनंद होतो. त्यांचा सत्कार शब्दवेधचे सदस्य श्री किशोर काळे यांनी करावा अशी मी किशोरला विनंती करतो. धन्यवाद. प्रकाशन झालेले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन केल्याबद्दल शिक्षण क्षेत्राचे माझ्यावर काही उपकार आहेत. ज्या शिक्षण क्षेत्रानं आपल्याला मोठं केलं, ज्या शिक्षण क्षेत्रानं आपलं भरणपोषण केलं, आपला विकास केला, त्या क्षेत्राचं आपण काहीतरी देणं लागतो असं मी सेवानिवृत्त होण्यापूर्वीच 1 वर्ष अगोदर ठरवलं होतं. शिक्षण क्षेत्राचं देणं, त्यातून उतराई होणं म्हणजे नेमकं काय करायचं याची थोडीशी रूपरेखा माझ्याकडे होती. काहीतरी प्रत्यक्ष काम करावं असा मानस होता, पण ते घडलं नाही. मग पुन्हा लेखनाकडे वळालो. मग आपण ज्या क्षेत्रामध्ये काम केलं त्या क्षेत्रातल्या व्यक्ती म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी आणि संस्था चालक आणि पालक यांच्यासाठी आपल्याला काही लिहिता येईल का असा थोडा विचार केला. आणि मग सेवानिवृत्त झाल्यानंतर तत्पूर्वीच 1 वर्ष अगोदरच मी लेखनाला सुरुवात केली. जे पहिलं पुस्तक लिहिलं ते शिक्षकांसाठी, आणि ते पुस्तक होतं एका शिक्षकाचे इच्छापत्र. ते पुस्तक लिहून पूर्ण झालं. आणि माझी एक सवय आहे, बहुतेक लेखकांची ती असते, की मान्यवरांच्याकडून ते तपासून घ्या, म्हणजे मान्यता घ्या. आणि म्हणून मी ते पुस्तक माझे गुरु, माझे मार्गदर्शक डॉक्टर एन जोशी सर यांना ते पुस्तक वाचायला दिलं. त्यांनी ते घरी पुस्तक वाचलं आणि मला त्यांचा निरोप आला की मी पाटणला एका कार्यक्रमासाठी येतोय, तिथं तुम्ही या, मग आपण त्याच्यावर चर्चा करू. मी पाटणच्या कार्यक्रमाला गेलो आणि कार्यक्रम संपल्यानंतर ते म्हणाले, आता इथं बऱ्याचसा कार्यक्रमाचा गोंधळ दिसतोय, त्यांची राहण्याची सोय कोयनानगरला केलेली होती. ते म्हटले आपण कोयनानगरला जाऊ, मग आपण निवांत आपल्याला बोलताय. आणि मग मी सरांच्या बरोबर कोयनानगरला गेलो. माझी पुस्तकाची रचना अशी होती, एका शिक्षकाचे इच्छापत्र म्हणजे काय, त्याला पहिलं नाव एका शिक्षकाचे मृत्यूपत्र असं नाव होतं. म्हणजे जरा ते प्रकाशकांना खटकलं, म्हटले मृत्यूपत्र असं काही म्हणू नका, त्याला इच्छापत्र म्हणा, म्हणजे जरा सोबर होईल जरा ते. अर्थात दोन्हीचा अर्थ एकच आहे. इच्छापत्र म्हटलं की जरा बरं वाटतं, मृत्यूपत्र म्हटलं की जरा खटकतं. शब्द बदलले. ते बदल आहे. त्याच्यामध्ये काय केलं तर माझे एकूण सेवेमधले जे शिक्षकासंबंधीचे अनुभव होते त्याचा पहिला भाग, मुख्याध्यापक आणि पदाधिकाऱ्यासंबंधी, प्राचार्यासंबंधीचे माझे जे काही अनुभव होते त्याचा दुसरा भाग, आणि संस्थेचे पदाधिकारी असतात, सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, इन्स्पेक्टर्स, यांच्या संबंधी काही अनुभव असतात. तर त्याच्या संबंधी माझे काही अनुभव आहेत ते मांडावे. तशा प्रकारची मांडणी जवळजवळ 50-60 असे एकूण अनुभव लिहून झाले. आणि प्रत्येक विभागाच्या शेवटी असं वाटलं की शिक्षकाचा विभाग संपलं की मग शिक्षक कसा असावा ते आपण लिहावं. मुख्याध्यापकांच्या विषयी लिहिलं की मुख्याध्यापक कसे असावे ते लिहावं. संस्था चालकांच्या संबंधीचे अनुभव, बरे वाईट अनुभव दोन्ही आहे, कसे आहे ते संस्था चालकासंबंधी एक प्रकरण लिहावं, अशी ती रचना केली. आणि मला सरांनी सांगितलं की तुमचे अनुभव ठीक आहे, अनुभवाच्या बाबतीत काही प्रश्न नाही आणि चांगले आहेत अनुभव, आणि जे अनुभव आहे ते तुम्ही सत्यपणे मांडताय, हेही काही कमी नाही, त्याच्याबद्दल अभिनंदन तुमचं. पण शिक्षक कसा असावा, मुख्याध्यापक कसा असावा, संस्थाचालक कसे असावे, हे तुम्ही आता रिपीट कशाला करताय, हे शिक्षणशास्त्राच्या पुस्तकामध्ये बऱ्याच ठिकाणी येऊन गेले, त्यामुळे ते रिपीट करू नका. मग काय करा तर प्रत्येक अनुभव आहे त्याच्यातनं तुम्हाला काही शैक्षणिक तत्व काढता येतं का ते पहा.
तो अनुभव त्याच्यावर तुम्ही चिंतन करायला लागा. मग त्यांनी मला उदाहरण सांगितलं की तुमच्या पुस्तकातले पहिलं प्रकरण आहे थप्पड, आणि त्याच्यातला सारांश असा आहे की एका शिक्षकानं केलेल्या शिक्षेमुळं एक विद्यार्थी शाळा सोडतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याची नोंद शासन दरबारी ड्रॉपआउट गळती म्हणून होते. सर मला असं म्हणाले की ही गळती नाही, तुम्ही त्याच्यावर चिंतन करा. खरं त्यानं स्वतः शाळा सोडली का, की गळती झाली का? तर शिक्षकाच्या मारहाणीमुळं त्याला तुम्ही शिक्षण व्यवस्थेतून बाहेर ढकलून दिलेलं आहे. ही इज नॉट ड्रॉपआउट, ही इज पुश्ड आउट. ती गळती नाही तर ती ढकलती आहे, हे त्यांनी मला सांगितलं. आणि ढकलती नावाचा शब्दप्रयोग शिक्षणशास्त्रामध्ये तोपर्यंत आलेला नव्हता. दुसऱ्याने मला सांगितला की शिक्षकांच्या मारामुळे जर विद्यार्थी सोडत असेल तर ही इज पुश्ड आउट. असं तुम्ही चिंतन करा प्रत्येकाच्या ह्याच्यावर. म्हणजे मी जे लिहिलं होतं त्यातले 3 भाग एका झटक्यासारखी सरांनी कॅन्सल केले, आणि आता पुन्हा चिंतन करून पुन्हा 3 भाग लिहा, असा त्याचा अर्थ होता. पण याच्या पाठीमागे सरांची संशोधक वृत्ती होती. कारण हा एक क्वालिटेटिव्ह रिसर्च मधला एक नॅरेटिव्ह नावाचा एक भाग असतो. ते सरांनी मला सांगितले की हे रिसर्च बेस्ड पुस्तक कसं होईल, असं केलं तर होईल, आणि त्याच्यावर चिंतन करा. आणि मग पुन्हा मी कामाला लागलो आणि ते पुस्तक आकाराला आलं. माझ्या दुर्दैवानं म्हणा ते पुस्तक प्रकाशित व्हायला बराच वेळ लागला. माझी अशी मनीषा होती की ते पुस्तक सरांच्या हस्तेच मला प्रकाशित करायचं होतं, पण काही कारणानं प्रकाशाकडून वेळ लागत 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 असा पुढे गेला आणि ते वेळेत प्रकाशित होऊ शकलं नाही. दरम्यानच्या काळात काही पुस्तकं माझी प्रकाशित झाली आणि माझ्या मनात ती रुखरुख राहून गेली होती की अरे आपण सरांच्या हस्ते आपलं एक पुस्तक प्रकाशित करणार होतो, पण ते झालं नाही आपल्याच्यानं. आणि आज जे पुस्तकाचं आता प्रकाशन झालं, मग ते पुस्तक लिहित असतानाच मी ठरवलं की हे पुस्तक आपण आपल्या गुरुंना अर्पण करूया, जे मनात रुखरुख होती. आणि म्हणून माझं आजचं पुस्तक हे मी माझ्या गुरुंना अर्पण केलेलं आहे. आणि पुन्हा मग मी त्यांच्याशी संपर्क साधला, सर असा असा आहे, तुमची प्रकृती ठीक नाही हे मला माहिती आहे. अलीकडेच 3-4 वर्षामध्ये सरांना त्रास सुरू झाला आणि ते बाहेर कुठेही प्रवास करत नाहीत, गेलेले नाही. आणि सुरुवातीला त्यांचा थोडासा मला नकारच आला. पण मी असं म्हटलं की तुमचं प्रथम प्राधान्य हे तुमच्या प्रकृतीला द्या आणि द्वितीय प्राधान्य माझ्या प्रकाशनाला द्या. प्रकृती सांभाळून तुम्ही तिथं थांबणार असला तरी मला आनंद आहे, पण आला तर आणखी दुधात साखर, माझा आनंद द्विगुणित होईल. आणि मग त्यांच्या घरच्यांनी ठरवलं की बोलत तर आपण जाऊया. आणि या प्रकृती अस्वास्थ्य असताना सुद्धा सर एका शिष्याच्या प्रेमापोटी पुण्याहून इथं आले. सर मी आपणाला त्रिवार वंदन करतो. आनंद खरोखर त्याला गगनात मावेना असा आनंद म्हणतात, असा मला आनंद झाला सर आल्यानंतर. सर म्हणाले मी काही बोलणार नाही, मला बोलण्यामध्ये अडथळे येतात. तर म्हटलं काही हरकत नाही, मला तुम्ही फक्त या कार्यक्रमाला माझे आशीर्वाद आहेत एवढं म्हटलं तरी मला पुरेसं आहे. आणि त्यांनी ते मान्य केल्याने ते या ठिकाणी आहे. मी दुसरं पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक, पहिलेही पुस्तक त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि दुसरं पुस्तक मी लिहिलं ते संवाद विद्यार्थी मित्रांशी. आता विद्यार्थ्यासाठी लिहूया म्हटलं. आणि मग असे मी गेले 25 वर्ष जे काही चिंतन केलं होतं आणि जे लिहून ठेवलं होतं त्याचे असे मी भाग केले. आणि एखादा विद्यार्थी स्वतःचं ध्येय ठरवून एक चांगला माणूस कसा घडू शकतो असे मी काही भाग करून ते पुस्तक तयार केलं. आणि हे पुस्तक आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर पंडित विद्यासागर माझे मित्र यांना मी ते हस्तलिखित पाठवून दिलं. डॉक्टर पंडित विद्यासागर त्यावेळेला नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू होते. कुलगुरूंचा व्याप आपणाला माहिती आहे. कॉलेजेस सगळा व्याप सांभाळणं ही खूप मोठी अवघड गोष्ट असते. अनेक प्रेशर्स असतात, विजेशी असते, पालक असतात, राजकारणी असतात.
ह्या सगळ्यांच्या मधनं सरांना वेळ मिळेल का अशी मला थोडीशी शंका वाटत होती, परंतु सरांनी सांगितले की काय हरकत नाही, पुस्तक पाठवून ते मी वाचतो. आणि मग सरांनी तेवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा ते पुस्तक वाचलं आणि मला कळवलं की पुस्तक छान झाले, परंतु बरेचसं ओव्हरलॅपिंग झालेलं आहे. म्हणजे पहिल्या विभागात आलेले उदाहरण पुन्हा 4थ्या मध्ये कुठेतरी आले, 10व्या मध्ये कुठेतरी आले, तर ते जरा बघ म्हटले सगळं. आणि जिथं ते सूट असेल, योग्य असेल तिथंच ते ठेव, बाकीच्या ठिकाणी ते काढून टाक. पण ही हिंट मला मिळाली आणि ते पुस्तक मी त्याची पुन्हा पुनर्रचना केली आणि ते पुस्तक पुन्हा एका शिक्षण संचालकाला, शिक्षण पदाधिकाऱ्यांना वाचायला द्यावं म्हणून मी कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सोपनराव चव्हाण यांना मी ते पुस्तक वाचायला दिलं. त्यांनी ते वाचलं आणि संस्थेचे जनरल सेक्रेटरी माननीय अमरसिंह पटणकर यांना वाचायला दिलं. आणि त्यांनी वाचल्याबरोबर मला एक 8 दिवसात फोन आला की सर पुस्तक छान झालेलं आहे. पण मी जरा हळूच माझ्या मनातला एक विचार सोडला, कारण पहिल्या प्रकाशकाचा मला अनुभव होता. तर एवढं प्रकाशक बघा की जरा काय हे प्रकाशित करताय, कुठं करताय आपल्याला. आणि त्यांनी पटकन मला सांगितलं हे पुस्तक आम्हीच प्रकाशित करतोय, हे पुस्तक आम्हीच प्रकाशित करणार. मग मला केवढा आनंद आला असा विचार करा. प्रकाशक मिळणं तसं खूप कठीण असतं. तिथं काही लेखक मंडळी बसले, त्यांना कल्पना आहे की प्रकाशकांच्या बाबतीत काय की ते किती फिरावं लागतं, किती वेळ काढावा लागतो हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यांनी ते प्रकाशन करण्याचं ठरवलं आणि तेव्हापासून ते पूर्ण प्रकाशित होईपर्यंत संपूर्ण त्याची DTP करणं, त्याचं सगळं मुखपृष्ठ तयार करणं, कोल्हापूरला छापणं, ते पुन्हा आणणं, त्याचं प्रकाशन करणं, पाहुणे बोलवणं, सगळा सोहळा कोयना शिक्षण संस्थेनं पार पाडला. त्यांचे खरोखर माझ्यावर उपकारच आहे. आणि या पुस्तकाचं प्रकाशन पाटणला माझे मित्र डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्याच हस्ते तिथं पाटणला. आणि मला मग आणखी जरा थोडी स्फूर्ती आली की अरे आपण लिहू शकतो, कुठेतरी हे पोहोचते आणि कोणीतरी वाचते, कोणीतरी प्रकाशित करते, मग आपल्याला लिहायला काय हरकत आहे. आणि मग मी असाच लिहित गेलो. दरम्यान माझी रिटायरमेंट झाली. SM कॉलेजची रिटायरमेंट तर मागच झाली होती, त्याच्यानंतर मॉडर्न कॉलेजची माझी रिटायरमेंट झाली. आणि मग मी काही संस्थांच्या संपर्कात आलो. काही संस्थांनी मला निरीक्षक आणि मार्गदर्शक म्हणून मला त्यांनी विचारणा केली. तर मला आनंद वाटला की आपण एका शिक्षणाच्या कामात पुन्हा जातो, ह्याचा मला खूप आनंद झाला. पण मी त्यांना एकच सांगितलं की मानधन देणार नसाल तर मी हे काम स्वीकारतो. तर सगळ्यांनी मला ती संधी दिली. विशेषतः ग्रामीण शिक्षण संस्था उंडाळे, कोयना शिक्षण संस्था पाटण, शिवांजली शिक्षण संस्था नाडे नवा रस्ता, युनिटी शिक्षण संस्था कराड, ज्यांचं राहुल सावंत इंग्लिश मीडियम स्कूल आहे, या संस्थांनी मला त्यांच्याकडे बोलावलं. माझ्या परीनं मी त्यांना सहकार्य करत गेलो. या संस्थांच्या मध्ये काम करत असताना 3ऱ्या पुस्तकाने माझा आकार घ्यायला सुरुवात केली. ते असं झालं, आपल्याला कोणावर मी काय असे टीका वगैरे करत नाही, पण असं झालं की अरे मी सगळ्या संस्था पाहतोय, शिक्षक शिकवत आहेत, पण शिक्षक सगळे मूळ संकल्पनेपासून थोडे दूर निघालेत की काय. शिक्षण, अध्ययन, अध्यापन, शाळा हे थोडंसं असं बाजूला पडत जाते की काय, असं थोडंसं वाटायला लागलं मला. आणि आपल्याला माहिती आहे की आपण असं म्हणतो की आमच्या वेळचे शिक्षक आणि त्यावेळचं शिक्षण हे खरोखर कसं होतं हे आपण आपसात बोलताना चर्चा करतोच की नेहमी. तर ते मला जाणवायला लागलं की मला शिकवणारे शिक्षक किंवा मी ज्यावेळेला नोकरीत होतो हे कुठंतरी असं जरा दूर दूर जाते की काय. पुन्हा लक्षात असं आलं की एकूण शिक्षणालाच 2005 पासून, विशेषतः मी रिटायर झाल्यापासून 2012 पासून, की शिक्षणालाच थोडीशी अनेक कारणं अनेक असतील. सोशल स्ट्रक्चरच बदललं, शासनाची व्यवस्था आपल्याला माहिती आहे, तर त्यामुळे कुठंतरी एकूण शिक्षणालाच असं घसरण लागली की काय, आणि त्याचा हा संकलित परिणाम आहे की काय असं मला वाटायला लागलं. कारण नंतर असणारे शिक्षण, प्रशिक्षण महाविद्यालयाची स्थिती, त्यातून तयार होणारे विद्यार्थी, हेच विद्यार्थी पुन्हा प्राध्यापक शिक्षक म्हणून येत आहेत. आणि असं जाणवलं की अरे यांना पुन्हा काहीतरी आपण सांगण्याची गरज आहे. पुन्हा जरा मुळापासून आपण
एखादं पुस्तक लिहायला पाहिजे आणि मुळापासून सुरुवात करून आज आता हे आव्हानात्मक युग आहे, तर ह्या आव्हानात्मक युगाला सामोरं कसं जायचं याच्यासाठी सुद्धा आपण त्यांना सांगितलं पाहिजे की केवळ एवढ्याजवळ थांबायचं नाही, तर आपल्याला पुढं आणखी कुठेतरी गेलं पाहिजे. असं म्हणून मग थोडंसं विचार मंथन केलं आणि लिहायला सुरुवात केली. मी एका बाजूला असं म्हणतो की शिक्षक एकूण शिक्षण व्यवस्थेमध्येच थोडंसं डिक्लाईन सुरू झालं की काय, डिटोरेशन झालं की काय, शिक्षकांना हे सांगणं आवश्यक आहे की काय. पण दुसऱ्या बाजूला एक मला असा सेटबॅक बसायचा, इथं असणारे शिक्षक ही मान्य करतात, एक सेटबॅक असा म्हणायचं बसायचा की आपण शिक्षकांना कसं काय असं म्हणू शकतो. कारण जर मला कोणी म्हटलं आमचा निकाल बघा की शाळांचे निकाल 100% निकाल आहे, तुमच्या वेळेला एवढे लागत होते का, आमच्या विद्यार्थ्यांचे मार्क्स बघा 90च्या वर इतके टक्के मार्क्स आहेत, मग आम्ही शिकवत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का. आता याला मी उत्तर नेमकं काय देणार मी. शाळांचेच निकाल काय, बोर्डाचेच निकाल 100% लागायला लागले, कुणाला विचार कुणाला करायचं. म्हटलं मोठं हे कॉम्प्लेक्स आहे म्हटलं हे. कारण 90%च्या वर इतके विद्यार्थी जर येत असतील, शाळांचे निकाल 100% लागत असतील, तर मी असा विचार केला की या शिक्षकांच्याकडे जरूर काहीतरी युक्ती असली पाहिजे. काहीतरी शिक्षक करत असेल त्याशिवाय एवढा निकाल लागणार नाही, त्याशिवाय विद्यार्थ्यांना एवढे गुण मिळणार नाहीत. आता आम्ही तिघे संशोधनाच्या क्षेत्रामधले आहोत आणि कार्य हाती घ्यायला हरकत नाही की काय जादू आहे या शिक्षकांच्याकडं की एवढे निकाल लागतात. चांगल्या अर्थानं बोलतोय बरं का मी, काय जादू आहे बरं 100% निकाल लागतात, काय जादू आहे बरं 90%च्या वर 10 विद्यार्थी असतात. SSC ला फक्त 75% मार्क्स मिळणारे आणि नगर जिल्ह्यातील कर्जत केंद्रामध्ये प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी व्यासपीठावर बसलेले आहेत डॉक्टर पंडित विद्यासागर. त्यांना मार्क्स होते 75%. त्यांना 75% त्यांना नॅशनल मेरिट स्कॉलरशिप आहे, अमेरिका वर्गात होतं त्यावेळेला नॅशनल मेरिट स्कॉलरशिप त्यांना गुण होते 75. आता आमच्या प्रत्येक शाळेमध्ये 90%च्या वर 10 पोर आहेत. सगळेच कुलगुरू व्हायला पाहिजेत, आता काय हरकत नाही. आता 75%च्या विद्यार्थी जर एवढी उंची गाठत असेल तर इथं काहीतरी नक्की काहीतरी आहे आणि मग ह्याचं खरोखर संशोधन हाती घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडून आपणाला शिकायला पाहिजे. आणि खरोखर ते जर चांगलं असेल तर देशाला सुद्धा तो प्रोजेक्ट दिला पाहिजे, म्हणजे देशाचा बी विकास होऊन जाईल. असं काहीतरी मला ते वाटायला लागलं आणि मग असं म्हटलं की आपण कुठल्या तरी एका पुस्तकामध्ये हे मांडूया का. आणि मग मी शिक्षण आणि देशाचे भवितव्य ह्या 3ऱ्या पुस्तकाची रचना केली, ज्याचं आज त्या मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झालेलं आहे. हा विचार करत असताना हे सगळं कुठून आलं तर कुणीतरी, हे उगाच येत नाही, कुणीतरी आपल्याला मदत करत असतं, कुणीतरी आपल्याला प्रोत्साहन देत असतं. माणूस एकटा काय करू शकत नाही, त्याला कुणीतरी पुश करत असतं. आणि मग ह्या विविध शिक्षण संस्था ज्या आहेत ना, ह्या शिक्षण संस्थांनी मला हे विचार करायला लागलो. मग सुरुवातीची रयत शिक्षण संस्था असेल, नंतर ग्रामीण विकास शिक्षण संस्था असेल, कोयना शिक्षण संस्था असेल, राहुल सावंत इंग्लिश मिडियम स्कूल असेल, शिवांजलीचे इंग्लिश मिडियम स्कूल असेल, यांच्यात काम करत असताना मला हे सगळे थोडंसं खाद्य फीडबॅक असे मिळत गेले आणि त्यातून हे आलं. म्हणून खरोखर मी या सगळ्या लोकांचा ऋणी आहे की या लोकांनीच मला हे खाद्य पुरवलं आणि त्याच्यामुळं मग मी हे लिहू शकलो. या पुस्तकात नेमकं काय आहे हे मी अजिबात सांगणार नाही, कारण ते काम मी माझे मित्र डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्यावर सोपवणार आहे, कारण त्यांनी त्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. ज्या वेळेला हे पुस्तक त्यांच्याकडे मी पाठवलं की सर हे वाचून बघा आणि काय दुरुस्ती असेल तर मी करतो, त्यावेळेला मी सरांना त्रास दिला होता. त्यावेळेला सरांची बायपास सर्जरी झाली होती. सरांना पुणे विद्यापीठामध्ये एमेरिटस प्रोफेसर म्हणून एक चेअर आहे, त्यांना तिथं जावं लागतं आणि सर परदेशामध्येही जातात. नुकतंच ते अमेरिकेमध्ये येल विद्यापीठामध्ये 3.5 तास शिक्षणावर चर्चा करून आलेली. 15-20 दिवसापूर्वी अमेरिकेत चर्चा त्यांनी केली. आता बिझी शेड्यूल मध्ये मी त्यांना म्हटलं की हे सगळं माझं वाचा आणि मग मला सांगा.
आणि मग त्यांनी ते वाचल्यानंतर म्हणले छान झालंय म्हणले, पण माणूस जरा थोडासा अपेक्षा जादाच करतो ना. छान झालंय म्हणले की तेवढाच शब्द मी धरला, छान झाले तर तेवढी प्रस्तावना लिहा किती छान झाले म्हणते. आणि त्याने खरोखर त्याची एक प्रस्तावना ती लिहिली. मी असं म्हणतो की जी प्रस्तावना लिहिली त्यामुळं या पुस्तकाची उंची वाढली, हे मी नम्रपणे आपणास सांगतो. जे पहिलं पुस्तक मी आपल्याला सांगितलं एका शिक्षकाचे इच्छापत्र, याच्यामध्ये जे काही चांगलं असेल ते जोशी सरांचं आहे, जे काही कमी पडलं असेल ते माझं आहे. संवाद विद्यार्थी मित्रांशी आणि शिक्षण आणि देशाचे भवितव्य यातलं जे काही चांगलं असेल ते पंडित विद्यासागर यांचं आहे, जे काही त्रुटी असेल ती माझी आहे. आणि बाकीची ही जी सगळे म्हणजे या संस्थांचे लोक आहेत, या संस्थांनी मला खरोखर हे प्रोत्साहन दिलेले आहे आणि त्यामुळंच ही पुस्तकं आकाराला येऊ शकली आणि म्हणून त्यांच्याबद्दलही मी माझे ऋण व्यक्त करतो. ह्या सगळ्या मंडळींनी किती भरभरून द्यावं. रवींद्रनाथ टागोरांची एक छान कविता आहे. टागोर असं म्हणतात, म्हणजे एक झरा जो वाहणारा झरा असतो त्याच्याबद्दल ते असं म्हणतात, आय गिव्ह फुल वॉटर इन जॉय सेज द स्ट्रीम्स. मी पाणी ओततोय. वेअर द थर्स्टी हॅज अ लिटल ऑफ इट फॉर ड्रिंक. तहानेलेल्याला फक्त थोडंच पाणी हवं असतं. टागोर असं म्हणतात त्यांच्या कवितेमध्ये की त्याला एक गोंधळभरच पाणी असतं, पण तो झरा असं म्हणतो मी सारखा वाहणार आहे, तुला काय घ्यायचं ते घे. तेव्हा या सगळ्या मंडळींनी आणि आपण सर्वांनी या प्रवाहाप्रमाणे मला भरभरून दिलं आणि माझी जी ओंजळभर तहान आहे ती आपण भागवली. याबद्दल मी सर्वांच्या प्रती माझी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. संवाद विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकाच्या 3ऱ्या आवृत्तीसाठी आणि शिक्षण आणि देशाचं भवितव्य या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सर्वप्रथम मी कुंभार सरांना शिक्षण मंडळाच्या वतीनं आणि आपण सर्व उपस्थितांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि प्रकाशक विजया वितरण यांचंही त्यांच्यासोबत अभिनंदन करतो. खरं म्हणजे या कार्यक्रमासाठी कुंभार सरांनी मला ज्यावेळेला निमंत्रण दिलं त्यावेळेला पहिला माझा प्रश्न होता की मी का. कारण आपण पाहता एवढ्या व्युत्पन्न आणि मान्यवर व्यासपीठ शिक्षण क्षेत्रातले सर्व दिग्गज व्यासपीठावरती विराजमान असताना शिक्षण क्षेत्रामध्ये छोटीशी मुसाफिरी करणाऱ्या, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रामधलं शिक्षण असणाऱ्या आणि लिक्विड LPG गॅस या क्षेत्रामध्ये व्यवसाय असणाऱ्या माझ्यासारख्या एका त्रयस्थ व्यक्तीला या कार्यक्रमासाठी पाहुणा म्हणून, प्रमुख म्हणणं योग्यच नाही पण पाहुणा म्हणून का बोलावलं हा माझ्यासमोर प्रश्न होता. कुंभार सरांच्या आपुलकीने त्याचं उत्तर दिलं. त्यापेक्षा जास्त मला या ठिकाणी बोलणं शक्य नाही. पण सर्व व्यासपीठावरील दिग्गजांची सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण मी आज या व्यासपीठावर मान्यवर व्यासपीठावरून जे बोलणार आहे ते माझ्या संस्थेचा आत्ता उल्लेख करण्यात आला शिक्षण मंडळाचा. आजच्या पाहुण्यांसाठी मी थोडक्यात तिची ओळख करून देतो. आमची शिक्षण संस्थेला गेल्याच वर्षी 100 वर्ष पूर्ण झाली. यंदा 151 वर्ष आपल्या शिक्षण संस्थेचं आहे. लोकमान्य टिळकांच्या स्मृतीनिमित्त महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर भारतामध्ये स्थापन झालेली पहिली शिक्षण संस्था शिक्षण मंडळ कराड आहे. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झालेली आहे आणि लोकमान्यांच्या स्मृतीमुळं, स्मृतिप्रित्यर्थ, स्मृतींच्या प्रेरणेने स्थापन झालेली शिक्षण संस्था गेली 100 वर्ष कराड आणि कराडकर समाज अतिशय प्रेमाने आणि अतिशय श्रद्धेने चालवत आहे. त्या शिक्षण संस्थेची धुरा सध्या राजाभाऊ लाटकर, आमचे चेअरमन साहेब बाळासाहेब कुलकर्णी, मी, अनघाताई परांडकर या मंडळींकडे सध्या आहे. त्यामुळं मी म्हटल्याप्रमाणे मान्यवर व्यासपीठावरून मी शिक्षणाबद्दल जे काही माझं मत व्यक्त करेन ते थोडंसं तेवढंच माझी त्याची पात्रता समजून त्या सोडून द्यावं किंवा त्यात काही गफलती झाल्या तर थोडे मी दिलगिरी आधीच व्यक्त करतो. माझ्या शाळेतल्या, माझ्या संस्थेतल्या शिक्षकांची मी जे नेहमी अनौपचारिक पद्धतीनं बोलत असतो ते आज या व्यासपीठावरून थोडंसं औपचारिक पद्धतीनं बोलायचा माझा प्रयत्न असेल. त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीलाच त्यामध्ये जर काही गृहीतकांच्या दृष्टीनं, शिक्षण क्षेत्रातल्या मान्यताप्राप्त मापदंडाच्या दृष्टीनं काही चूक झाली तर सर्व त्याबद्दल मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. शिक्षण क्षेत्रात एखाद्या साधकाप्रमाणे आयुष्य व्यतीत केल्यानंतर सुद्धा या क्षेत्राची असणारी बांधिलकी आणि निष्ठा कुंभार सरांना निवृत्तीनंतर देखील कार्यप्रवृत्त करत राहिले. खरं तर शिक्षकांसाठी आदर्श जीवनाचा हा
वस्तू पाठवत आहे. ज्या क्षेत्रातील त्यांचं ज्ञान, अनुभव, मनन, चिंतन त्या पुस्तक रूपाने तुम्हा आम्हा सर्वांना उपलब्ध होतं ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. डॉक्टरांच्या बाबतीत असं म्हणलं जातं की वन्स अ डॉक्टर ऑलवेज अ डॉक्टर. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, लग्नात जरी डॉक्टर भेटला तरी त्याला आपण सांगतो माझा गुडघा दुखतोय किंवा माझी मान दुखते, काय उपाय आहे का तुमच्याकडे म्हणून. त्यामुळे डॉक्टरांच्या बद्दल म्हणलं जातं कुठेही ते गेलं तरी त्यांची डॉक्टरकी कधी विसरली जात नाही, किंबहुना ते विसरले तरी त्यांना भेटणारी माणसं विसरत नाही. तसं मी कुंभार सरांच्या बाबतीत म्हणेन की वन्स अ टीचर ऑलवेज अ टीचर. शिक्षण झालं, शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड काम करून झालं, निवृत्ती नंतर सुखासमाधानी मुलाबाळांच्या बरोबर आनंद त्यांच्याबरोबर कार्यक्रमण करायचं सोडून त्यांना अजूनही शिक्षण क्षेत्रामध्ये आपण काही कर्तृत्व करावं, आपल्या अनुभवाचा, आपल्या अनुभवसिद्ध ज्ञानाचा शिक्षण क्षेत्राला काही लाभ करून द्यावा ही जी त्यांची इच्छा आणि त्यामागची तळमळ आहे. त्यामुळं मला खरोखरच सरांच्या बद्दल अतिशय आदर आहे. माझा त्यांचा परिचय खरं म्हणजे फार जुना नाहीये, या वर्ष दीड वर्षातलाच माझा त्यांचा, आणि तोही राजाभाऊंच्यामुळे असणारा परिचय. मी सुरुवातीलाच म्हटलं तसं मी काही शिक्षक नाही, पण शिक्षण क्षेत्रातल्या आणि शिक्षण संस्थेसारख्या, शिक्षण मंडळासारख्या मान्यवर संस्थेचं व्यवस्थापन करताना मला जे काही वाटतं ते मी या निमित्तानं एक 5 मिनिटात आपणाशी बोलणार आहे. कारण साधनं जरी वेगळी असली तरी आपलं साध्य एकच आहे, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि स्वावलंबी विद्यार्थी. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना विद्यार्थ्यांच्या अपेक्षा, पालकांच्या अपेक्षा, सहकाऱ्यांच्या, वरिष्ठांच्या अपेक्षा, शासनाच्या अपेक्षा, समाजाच्या अपेक्षा, या सगळ्या अपेक्षांना न्याय देणं आणि सगळ्या अपेक्षांना पुरून शिक्षण क्षेत्रामध्ये या सगळ्यांना अपेक्षित आहे ते काम करणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. म्हणून कायमच मला असं वाटतं की गुणवत्तापूर्ण शिक्षण हे तसं थोडंसं गुलबकावलीचं फुलच आहे सामान्य शिक्षकांसाठी. समोर समोर आहे असं वाटतं, मिळतं असं वाटतं, पण हाती येत नाही. कारण शिक्षणाकडं बघणाऱ्या ही जे मी सगळे स्टेक होल्डर्स सांगितले, विद्यार्थी असतील, पालक असतील, प्रशासन असेल, समाज असेल, त्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मापदंड प्रत्येकाच्या दृष्टिकोनाप्रमाणे बदलतो. त्यामुळे काय मला शिक्षकांबद्दल खरोखर खूपदा असं वाटतं की आपण यांच्याकडनं अपेक्षा करतो त्या किती वाजवी आहेत, त्यांना त्यातलं कितपत त्यामध्ये ते म्हणजे त्याबाबत त्यांनी कितपत माहिती आहे आणि त्यांना अपेक्षांबद्दल जाणीव कितपत आहे आणि त्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून काय प्रयत्न होत आहेत कायम. आणि इतकं आपण त्यांच्याकडनं अपेक्षित ठेवतो. आणि सरांच्या बोलण्यातही आता आलं की माझ्या वेळेचे शिक्षक हा एक कायम आम्हाला शाळेमध्ये सुद्धा, आता मी त्याच शाळेत शिकलो ज्या शाळेमध्ये मी आता व्यवस्थापन करतोय. त्यामुळे पागनीस सर, प्रभुणे सर, शेळगाळकर सर या आमच्या काळातल्या म्हणजे काय म्हणूया ऋषींची नावं घेतल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. त्यामुळे आपण या ज्या अपेक्षा करतोय ते काळानुरूप वाजवी आहेत का हा देखील कायम व्यवस्थापन करताना प्रश्न मला भेडसावत असतो. शासनाच्या दृष्टीनं आता सरांच्या बोलण्यामध्ये आलं 90% वर एका शाळेत आमच्या 26 मुलं आहेत, दुसऱ्या शाळेत 24 मुलं आहेत. मी ज्या वेळेला 10वी झालो, म्हणजे सरांचा हा कदाचित 5-10 वर्षाचा फरक असेल, त्यावेळेला अख्ख्या कराडमध्ये 90% वर एकही मुलगा नव्हता. 80-88% 2 मुलं कराडमध्ये पहिली आली होती, माझेच वर्गमित्र होते. 84% एक मुलगी ती कन्या शाळेमध्ये पहिली आली होती आणि बाकी सर्वजण 78-79 आणि असे 80% आजबाहेर, पण 75% हेच त्यावेळेला एवढं मोठं म्हणजे ध्येय होतं. पण आता जसं म्हणलं तसं 90% मिळणारी 26 मुलं तयार झाली आपल्या शाळेमधून, म्हणून आपलं काम पूर्ण झालं का, आपण समाधानी आहोत का, हे इतर कोणाला विचारण्यापेक्षा मी माझ्या शिक्षकांनाच विचारतो की तुम्हाला आनंद आहे का यातनं, आणि दे आर द बेस्ट जज असं मला वाटतं. त्याचं उत्तर ते आपापल्या परीने देतात, त्यातून काही नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. शासनाच्या दृष्टीने विचार केला तर स्कॉलरशिप, NMS, NTS, MTS या स्पर्धा परीक्षातले यश आणि शिक्षणाची गुणवत्ता यांची सांगडच घातली जाते. यात तुमच्या शाळेतली किती मुलं आहेत हाच शिक्षण अधिकाऱ्यांचा प्रश्न असतो. आणि यात मुलं आली तरच तुमची शाळा चांगली. हा एक शासन दरबारी जे मानदंड आहेत ते सेट आहेत. योग्य अयोग्य व्यासपीठावरील मान्यवरांनी ठरवतील, त्यांना त्याची कल्पना देखील आहे की शाळांची तपासणी शासनाकडून कशी केली जाते. मला मुद्दामून असं वाटतं की MPSC, NTS आणि UPSC यांना देखील आता परवलीचे शब्द झालेत. जसं मी गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणलं, जगात जर आपण विचार केला तर आपण जे यशस्वी देश म्हणतो त्या सर्व यशस्वी देशांमध्ये शासकीय नोकरी त्याची प्राथमिकता काय फारशी वरती नसते, कदाचित असली तर ती तळाच्या जवळच असते. पण भारतामध्ये शासकीय नोकरी हिला आपण सर्वोच्च प्राथमिकता देतो. यातून देखील शिक्षण क्षेत्राचा काम, दिशा आणि
कार्यक्षमता ही पण कदाचित लक्षात येते असं म्हणायला हरकत नसावी. माझ्या अल्पमतीप्रमाणे जर मला विचारलं तर शिक्षणात गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे काय आणि आपल्याला शाळा चालवते म्हणजे काय करायचंय, तर माझ्या अल्पमतीप्रमाणे उत्तर असं आहे की राष्ट्रीय चारित्र्याचं निर्माण आणि संवर्धन हे शिक्षणाचं ध्येय असावं, असं एक मला विचार करताना वाटतं. आणि आता राष्ट्रीय चारित्र्य म्हणजे काय, फार मोठा शब्द आहे, नॅशनल कॅरेक्टर. मग हे सर्व मान्यवर असताना त्याच्याबद्दल ती संकल्पना मी व्यासपीठावर स्पष्ट करणार आहे अशी कृपा करून म्हणजे भीती वाटून घेऊ नका. एक 2-3 छोटी उदाहरणं राष्ट्रीय चारित्र्याबद्दल मी द्यायचं धाडस करतो. कारण कुंभार सरांनी मला सांगितलं की तुम्ही थोडं बोला. तुम्ही म्हणलं तर सर मी फक्त 5 मिनिटात शुभेच्छा व्यक्त करतो, पण सरांनी मला ऑफिसमध्ये येऊन सांगितलं की तुम्ही थोडं बोला, म्हणून मी धाडस करतो. स्वीडन हा देश आपल्याला माहिती आहे. नुकतंच तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल वृत्तपत्रांमधून की वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स मध्ये स्वीडनचा पहिला नंबर बरेच वर्ष आहे. आपल्या दृष्टीनं किंवा यशाच्या मोजपट्टीवरती यशस्वी देश म्हणायला आपल्याला हरकत नाही. 20-25 वर्षांपूर्वीची त्या देशात घडलेली घटना मी सांगतो. ही घटना देखील संदीप वासलेकर, आपण सर्वांनी त्यांचं नाव ऐकलं असेल, आंतरराष्ट्रीय खात्याचे व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत. निरनिराळ्या देशांना ते सल्लागार म्हणून काम करतात आणि भाग्यवशात मला त्यांची जाहीर मुलाखत घ्यायची संधी मिळाली होती. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारताना समजलेली गोष्ट आणि त्यांनी ही त्याचा एका दिशेचा शोध नावाचं त्यांचं जे पुस्तक आहे, बेस्ट सेलर मला वाटतं मराठीमध्ये, ते खूप वर्ष त्या 10,000 पुस्तकांच्या मध्ये होतं, त्यात त्यांनी लिहिलेली पण आहे. मोना सलीम नावाच्या प्राईम मिनिस्टर इलेक्ट स्वीडनच्या होत्या. म्हणजे त्यांचा सोशल डेमोक्रेटिक पार्टी म्हणून जी स्वीडनची पार्टी आहे त्याचे प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली होती आणि थोड्याच कालावधीमध्ये त्यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी होणार होता. आपण अजूनही बघितलं तर 30, 35, 40 मध्ये राष्ट्रपती होताना आपल्याला हे यशस्वी देश मी ज्यांचा उल्लेख केला तिथे 30, 35, 40, 45, 50 वर्षामध्ये या वयात राष्ट्रपती होताना दिसतात. आपल्याकडे सुरुवात 70 वर्षापासून होते. माहिती नाही यातला अनुभव का चैतन्य आणि ऊर्जा कशाला यातल्या आपण प्राधान्य द्यायचं किंवा त्याचा काय कार्यक्षम काय इफेक्टिव्ह आहे मला माहिती नाही. फक्त हे दिस इज जस्ट अन ऑब्झर्वेशन. तर त्या देशामध्ये आता त्या काळापासूनच प्लॅस्टिक करन्सी ही सर्वमान्य आहे. आता आपण UPI वापरतो, क्रेडिट कार्ड्स वापरतो, डेबिट कार्ड्स वापरतो. तर राजकारण हा देखील एक महत्वाची गोष्ट आहे. या निमित्तानं मला सांगायचं आहे की या सर्व यशस्वी देशांमधून राजकारण इज जस्ट अ प्रोफेशन. आपल्यासारखं लार्जर दॅन लाईफ त्याची प्रतिमा या देशांमध्ये कुठूनही नाहीये. जसा वकील असतो, जसा डॉक्टर असतो, जसा चार्टर्ड अकाउंटंट असतो, जसा इंजिनियर असतो, तसा राजकारणी, तसा पॉलिटिशियन. यापेक्षा त्याच्यात वेगळं काही नाही. आपल्याला असं आढळतं का की डॉक्टर आपल्या दवाखान्यात चाललाय पण त्याच्यासाठी रस्ते अडवलेत, वकील कोर्टात चाललाय त्याच्यासाठी रस्ते अडवलेत, पण राजकारण जेव्हा आपलं काम करायला लागतो तेव्हा आपल्यासाठी रस्ते अडलेले असतात, रस्त्यानं जायला आपल्याला बंदी असते. ही नॅशनल कॅरेक्टर, मी हा जो शब्द वापरला राष्ट्रीय चारित्र्य, ते या देशांमध्ये हे खूप दिवसापासून ही संकल्पना स्वीकृत झालेली आहे. तर त्या मोना सलीम त्यांना 2 कार्ड, त्यांच्याकडे पद्धत अशी असते की 2 कार्ड त्या राजकारणाला म्हणजे प्रोफेशनल पॉलिटिशियनला दिली जातात. एक असतं त्याच्या शासकीय कामासाठी जर काही त्याला खर्च करावा लागला, म्हणजे त्याच्यासाठी त्याचे हुजरे गावोगाव फिरत नसतं, त्याला रुमाल पाहिजे असेल, त्याला सेंट पाहिजे असेल, तर स्वतःची जे काही कामं असतील ते लोक स्वतः करतात, स्वतः सुपर मार्केटमध्ये जातात, स्वतः रांगेत उभे राहून खरेदी करतात. आणि दुसरं जे कार्ड असतं ते त्यांना बिईंग अ प्रोफेशनल पॉलिटिशियन त्यांना काही पगार असतो आणि त्यांना मिळणाऱ्या पगारातून काही त्यांना वैयक्तिक खर्च करायचा असेल, चहा पाणी करायचं असेल, कोणाला भेट द्यायची असेल, काही घरगुती खरेदी करायची असेल तर त्यासाठी दुसरं कार्ड त्यांनी वापरणं अपेक्षित असतं. या बाई 35 वर्षाच्या होत्या, हु वॉज अ प्राईम मिनिस्टर इलेक्ट फॉर स्वीडन. त्यांचं छोटं बाळ होतं आणि जाता जाता त्यांच्या लक्षात आलं की घरातले डायपर्स संपलेत म्हणून सुपर मार्केटमध्ये त्यांनी डायपर्स खरेदी करायला ते गेल्या. त्यांनी डायपर खरेदी केले आणि गफलतीनं चुकून शासकीय क्रेडिट कार्डचा वापर करून डायपर खरेदी केली. कल्पना करा काय झालं असेल. आपल्याकडे तर काहीच झालं नसतं, म्हणजे हा विषय तर आपल्याकडे येतच नाही इतक्या पुढे जाणार. पण तर त्या कॅशियर जो होता त्यानं डायरेक्ट प्रधानमंत्री कार्यालयाला फोन करून सांगितलं की तुमच्या प्राईम मिनिस्टर इलेक्टनी घरगुती कामाला शासकीय क्रेडिट कार्ड वापरलंय. आणि ह्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की त्यामुळं त्यांना त्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि ते पंतप्रधान राहिल्या नाहीत. हे स्टँडर्ड ज्या देशांमध्ये आहे त्या देशांचं नॅशनल कॅरेक्टर म्हणजे आपल्याला कुठं पोहोचायचंय, आपल्याला काय बिल्ड करायचंय आणि काय ह्याचा कल्पना या निमित्तानं येईल. आणि शिक्षणाची दिशा कोणती असावी आणि शिक्षणाने निर्माण काय करायचंय, काय कुठेपर्यंत पोहोचायचंय आणि आता आपण कुठे आहोत
हे कदाचित या छोट्या छोट्या घटनांवरून आपल्या लक्षात आलं तर मला खूप आनंद होईल. दुसरी गोष्ट स्वित्झर्लंड मधली आहे. तो देखील आपण यशस्वी, सुखी, समाधानी, श्रीमंत देश म्हणून, कारण स्वित्झर्लंड मध्ये आपण ऐकलं होतं की त्यांच्याकडे खूप एक्सेस फंड उरले म्हणून त्यांच्या देशातल्या सगळ्या लोकसंख्येने त्या एक्सेस फंडला भागाकार केला आणि एवढे जास्त पैसे आम्ही तुम्हाला शासनाकडे आहेत तुम्हाला देऊन टाकतो म्हणून सांगितलं. तर त्या लोकांनी नाही म्हणून सांगितलं असं आपण वाचलेलं होतं. मिशेलिन काल्मिरे नावाच्या राष्ट्राध्यक्ष होत्या स्वित्झर्लंडच्या. मेट्रोने त्या कार्यालयात चालल्या होत्या. आपल्याकडचे राजकारणी मेट्रो फक्त उद्घाटन करण्यापुरतच मेट्रोमध्ये बसतात. त्या मेट्रोने आपल्या कार्यालयात चालल्या होत्या. गडबडीत हातात काही कागद होते. वाचत वाचत मेट्रोमध्ये शिरल्या. गर्दी होती थोडीशी, काही लोक उभी होती. एक सीट रिकामी होती. एका सीटवर त्यांनी बसून टाकला आणि हातातले कागद वाचायला लागल्या. कोच कंडक्टर किंवा ट्रेन कंडक्टर हा संकल्पना व्यक्ती तुम्हाला माहिती आहे. त्या कोच मधला कंडक्टर त्या मॅडमकडे आला, ज्या राष्ट्राध्यक्ष होत्या, सिटिंग प्रेसिडेंट स्वित्झर्लंडच्या, आणि त्यांना त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही अपंगांसाठी असलेल्या राखीव असलेल्या सीटवर बसलाय, कृपा करून उभे राहा. तुम्ही कल्पना करा की राष्ट्राध्यक्षाला कोच कंडक्टर सांगतो की तुम्ही चुकीच्या जागेवरती बसला आहात आणि उभं राहायला पाहिजे तुम्हाला. हे नॅशनल कॅरेक्टर, याबद्दल आपण बोलतोय. तिसरी गोष्ट आपण सर्वांनी वाचली असेल, आपल्या सर्वांचे लाडके आवडते पु ल देशपांडेंनी पण लिहिलेली आहे. मला वाटतं अपूर्वाईमध्ये कदाचित लिहिली असावी. सुरुवातीला त्यांनी जेव्हा शिक्षण क्षेत्रामधून ते थोडे त्या कार्यकाळ संपवून ते शासकीय नोकरीमध्ये गेले. म्हणजे भारतामध्ये जेव्हा दूरदर्शन येऊ घातलं होतं, दूरचित्रवाणी, त्यावेळेला भारत सरकारच्या नभो आणि प्रसारण मंत्रालयाकडे ते काम करत होते. आणि भारताकडून जी एक टीम इंग्लंडमधल्या दूरचित्रवाणीचं काम कसं चालतं, दूरदर्शनचं काम कसं चालतं आणि आपल्याकडे काय करायला पाहिजे यासाठी इंग्लंडला गेले. त्याच्यामध्ये पु ल देशपांडे होते. अशा अनेक गोष्टींचा नाटक, चित्रपट, बातम्या असा अभ्यास करताना पार्लमेंटचं कव्हरेज कसं करायचं हे पाहण्यासाठी पु ल देशपांडेंची टीम ब्रिटिश दूरदर्शनचे, ब्रिटिश टेलिव्हिजनचे लोक पार्लमेंटमध्ये घेऊन गेले. पार्लमेंटमध्ये जाण्याची पद्धत त्याही काळापासून अशी होती, रांग लावून पार्लमेंटमध्ये जाण्याचा पास काढायला लागतो. आपल्याकडे जी दर्शक दुविधा जी असते, तिथून खाली जी काही चर्चा चाललेली असते, वादविवाद चाललेला असतो, काही विषय मांडत असतात, ते ऐकण्यासाठी आपल्याकडे पण ती सोय आहे. अर्थात इंग्लिश पार्लमेंटरी सिस्टीम वरतीच आपले पार्लमेंटरी सिस्टीम इट इज बेस्ड ऑन दॅट. तर रांगेत उभे राहिले पास काढण्यासाठी. त्यांच्या रांगेत पुढे असलेला एक इंग्रज माणूस, मला त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय की मला ओळखीचे वाटले. त्याची ढब चालण्याची पद्धत, उभं राहण्याची पद्धत फारच ओळखीची वाटली. आणि ते म्हणले इंग्लंडमध्ये तर मी पहिल्यांदा आलोय आणि इंग्रज ओळखीचा का वाटतोय. म्हणून त्यांनी आपल्याला असं वाकून बघितलं तर तो होता विन्स्टन चर्चिल. ही मला वाटतं साधारण 1960च्या पाठीमागची पुढची गोष्ट असावी. म्हणजे ज्या माणसाने 45 साली दुसरं महायुद्ध जिंकून दिलं असा इंग्रज पंतप्रधान, त्याच्या आवडीच्या अर्थकारणाच्या एका विषयाची चर्चा संसद, इंग्लिश पार्लमेंट, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये होणार होती. म्हणून ते ऐकण्यासाठी रांगेत उभा राहून पास काढायला उभा होता. जो 2 वेळाला पंतप्रधान होता. म्हणजे इंग्लिश लोकांचंही मला नवल वाटतं की 45 साली युद्ध संपल्यानंतर त्यांनी विन्स्टन चर्चिल पडला. म्हणजे त्या लोकांच्या समजुतीची कल्पना करा की युद्ध काळामध्ये नेत्यामध्ये जे गुण असतात ते पीस टाइम मध्ये, शांततेच्या काळामध्ये लागणाऱ्या गुणांपेक्षा वेगळे असतात. त्याची जाणीव त्या काळात त्यांना होती. त्यामुळे दुसरं महायुद्ध जिंकून देऊन सुद्धा विन्स्टन चर्चिल पडला आणि क्लेमेंट ॲटली निवडून आला की ज्याच्या कालावधीमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि पुन्हा 1955 साली विन्स्टन चर्चिल, मला वाटतं 52 ते 55 पुढचं स्टेंट होतं, म्हणजे सॉरी इफ आय एम मिस्टेकिंग, पण पंतप्रधान पदावरून निवृत्त झाल्यानंतर, आणि आपल्याकडे कल्पना करा युद्ध जिंकून दिल्यानंतर किती पिढ्या त्या युद्धाच्या पुण्याईवरती मतं मागतात. राष्ट्रीय कॅरेक्टर, नॅशनल कॅरेक्टर जे म्हणतो ते हे आपल्याला मिळवायचं आहे, या ठिकाणी पोहोचायचं आहे. अंतर खूप दूर आहे. सुरुवात करायला आपल्याला काय हरकत आहे. या पिढीला नाही, कदाचित पुढच्या पिढीला नाही, कदाचित त्याच्या पुढच्या पिढीला कुणाला तरी भारतामधलं हे नॅशनल कॅरेक्टर एस्टॅब्लिश झालेलं बघता येईल. ही अपेक्षा मी केवळ माझ्या शिक्षकांकडून ठेवतो. मला वाटतं की फार मोठी अपेक्षा मी ठेवतोय, पण एक पाऊल, हे 1 स्टेप ॲट अ टाइम, ह्याला तरी किमान काही हरकत नसावी. आपल्याकडेही आता दिशा बदलू लागली. NEP, मला वाटतं कुंभार सरांनी ह्याचा 3ऱ्या पुस्तकाचा उल्लेख केला. त्यामध्ये NEPचा त्यांनी खूप उहापोह केलेला आहे. NEP बद्दल चर्चा केलेली आहे. आणि मी असं कायम म्हणतो की आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासूनची काही विचित्र गृहीतकं जी आहेत की आपल्याकडे असं म्हणलं जातं विज्ञान क्षेत्रातल्या माणसाला कला क्षेत्रामध्ये गम्य नसतं आणि कला क्षेत्रातल्या माणसाला विज्ञान समजत नाही. हे गृहीतक आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये का आहे मला कळत नाही. असं कधीच अस्तित्वात असलेलं, कारण बरेचसे डॉक्टर्स मोठे कलाकार झालेले आपण बघितलेत, बरेचसे इंजिनियर्स चांगले लेखक झालेले आपण बघितलेत,
पण आपल्या शिक्षण सिस्टीम म्हणजे एज्युकेशन सिस्टीमला ते मान्य नाही आहे. NEP मध्ये इंटरडिसिप्लिनरी अभ्यास हा NEP परवानगी दिली. काही ना काही सकारात्मक बदल 185 वर्षानंतर का होणार. 1835 साली जी पहिली मॅकॉलेची जी इन्फेमस पद्धतीच्या बद्दल आपण जे बोलतो, 185 वर्षांनी कुणीतरी हा विचार केलाय की आपल्या देशाच्या संस्कृतीला, आपल्या देशाच्या संस्कारांना साजेशी शिक्षण पद्धती आपल्या देशात निर्माण व्हावी. आणि म्हणूनच म्हणतो हे पहिलं पाऊल आहे, शासनाकडून टाकलं गेलंय. पुढच्या पावलाची आपल्याला शासनाला आपल्याकडून अपेक्षा आहे. सरांच्या पुस्तकाचं नाव मला खूप आवडलं, शिक्षण आणि देशाचं भवितव्य. मी तर म्हणेन शिक्षण हेच देशाचं भवितव्य आहे. आता येल विद्यापीठाचा उल्लेख आला. डॉक्टर विद्यासागर सरांचा परदेशामध्ये वावर आहे, तिथे ते पेपर्स रीड करतात, तिथे गाईड करत असतील. पण याबद्दल एक छोटीशी गोष्ट मी माझं बोलणं पूर्ण करण्यापूर्वी सांगतो. काही कामानिमित्त पृथ्वीराज चव्हाण साहेब आमच्याकडे आले होते, शिक्षण मंडळामध्ये आले होते आणि त्यांनी आमच्या फायनान्सेसची माहिती घेतली की एवढ्या छोट्या गावातली शिक्षण संस्था बहुतेक सर्व अनुदानित शाळा असताना तुम्ही कशी चालवता. अनुदानित शाळा हा एक अपराध आहे अशी आम्हा सर्व शिक्षण क्षेत्रामधल्या काय म्हणू काम करणाऱ्या ट्रस्टीजची खात्रीच आहे. तर अशी एवढा मोठा अपराध तुम्ही करत असताना देखील ह्या शाळा कशा काय चालतात तुमच्या. तर त्यांना आम्ही दाखवलं की आमचे जुजबी फायनान्सेस कुठून आहेत, आम्हाला कुठून उत्पन्न मिळतं. म्हणजे जसं बजेटला आपण म्हणतो 1 रुपया कुठून येतो आणि 1 रुपया कुठे जातो, त्या प्रकारात त्यांनी सगळी माहिती घेतली. आणि देवदयानं यशवंतराव चव्हाण साहेबांपासून बरेच मोठी लोक आमच्या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. किंबहुना टिळक हायस्कूल ही महाराष्ट्रातली एकमेव शाळा असेल की ज्यांनी महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री दिले. तर त्यांनी सांगितलं की स्टॅनफोर्ड, हार्वर्ड, येल या विद्यापीठं जी आहेत तिथले माजी विद्यार्थी त्या विद्यापीठाचे व्यवस्थापन करतात, अर्थकारण सांभाळतात. अर्थकारण अशा दृष्टीनं की इतके प्रज्ञावान आणि इतके प्रगल्भ माजी विद्यार्थी या विद्यापीठाला लाभलेले आहेत. 100-200चे पेटंट्स प्रत्येकाच्या नावावरती आहेत. त्यातली 1-2 पेटंट जरी त्यांनी विद्यापीठाच्या नावावर करून दिली तरी विद्यापीठाचं अर्थकारण हे सहज सांभाळलं जातं. आणि असे किती शेकडो हजारो विद्यार्थी या विद्यापीठाला लाभलेले आहेत. ही अर्थात फार मोठी महत्वाकांक्षा आहे. पण शैक्षणिक म्हणजे त्यामुळे होतं काय, त्यांचं म्हणणं आहे की अभ्यासक्रम, शैक्षणिक मापदंड आणि मूल्यमापन यामध्ये शासनाचा कुठलाही सहभाग हे विद्यार्थी खपवून घेत नाहीत आणि शासनही त्या दिशेला जात नाही. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विचार करता शिक्षण क्षेत्रामधल्या शासनाच्या भूमिकेचाही या निमित्तानं NEPच्या निमित्तानं पुन्हा एकदा फेरविचार व्हावा अशी आम्हा संस्था चालकांची फार दिवसापासूनचं दुखणं आहे की शासनाचा शिक्षण क्षेत्र जे काही सर्व गोष्टी नॅशनलाइज करण्याकडून झाल्या म्हणजे त्या चांगल्या चालतील आणि ज्या लोकांना गरज आहे लाभार्थींना त्याचा उपयोग आहे. हे अर्थकारणातलं शास्त्र जे शिक्षण क्षेत्रात लावलं जातं त्याचीही उपयुक्तता आणि परिणामकारकतेबद्दल देखील NEPच्या निमित्तानं विचारावा अशी एक साधारण आमची शिक्षण क्षेत्रामध्ये आमची चर्चा असते. हा शिक्षणदृष्ट्या मोठ्या अभिसरणाचा काळ आहे. शैक्षणिकदृष्ट्या NEP येऊ घातलेली आहे. या काळामध्ये कुंभार सरांसारखा अनुभवी आणि चिंतनशील व्यक्तिमत्व कराडमध्ये आहे आणि सरांनी नावं घेतली. त्यामध्ये एक शिक्षण मंडळी आहे. आमच्याकडे देखील सरांचा वावर असतो. आम्ही देखील त्यांना काही गोष्टी विचारतो, तेही प्रेमाने सांगतात. तर त्यांच्यासारखी व्यक्ती कराडमध्ये आहे हे तुमच्या आमच्या दृष्टीने आणि शिक्षण मंडळासारख्या संस्थांच्या दृष्टीने भाग्य आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा देखील आपल्याला लाभ होतोय. आजच्या या कार्यक्रमाला आपण सर्वांनी आणि कुंभार सरांनी इन पर्टिक्युलर मला सन्मानाने बोलावलं, त्याबद्दल कुंभार सरांचे, विजया वितरणचे मनापासून आभार मानतो आणि सर्जनशील आणि आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी कुंभार सरांना शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो बोलण्याच्या नादामध्ये शिक्षण क्षेत्रातल्या काही गृहीतकांच्या बाबत काही चुकीचं बोललं घेतलं असेल तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. नमस्कार. खरं तर आजचा जो कार्यक्रम आहे तो माझ्या दृष्टीने अनेक प्रकारे महत्त्वाचा आहे, आनंदाचा आहे. कारण या दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशनामध्ये आणि वाचनामध्ये माझा सहभाग झालेला आहे. आणि अलीकडच्या काळात खूप पुस्तकं प्रसिद्ध होत असतात आणि अनेक पुस्तकं माझ्याकडे येतात, परंतु वाचावीशी वाटणारी पुस्तकं फार कमी असतात. किंवा पुस्तक हातात घेतल्यानंतर संपूर्ण पुस्तक वाचून काढावं अशी इच्छा होणं हा एक दुर्मिळ योगायोग झालेला आहे. आणि सुदैवाने ही दोन्ही पुस्तकं जी मी वाचली ती अतिशय सुंदर पद्धतीने लिहिलेली आहे. याच्यामध्ये अनुभव आहे, याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, याच्यामध्ये दृष्टिकोन आहे, याच्यामध्ये दृष्टी आहे, याच्यामध्ये कळकळ आहे आणि एकूणच शिक्षणाविषयी सम्यक विचार ज्याला म्हणतो आपण, कुठे अक्रस्ताळेपणा नाही,
सम्यक विचार या दोन्ही पुस्तकांमध्ये आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्याबद्दल आस्था आहे, शिक्षकांबद्दल कणव आहे, शाळांबद्दल आपुलकी आहे, एकंदरीत समाज व्यवस्था आहे त्याच्याबद्दलचं भाष्य आहे. आणि हे भाष्य अत्यंत आंतरिक तळमळीतनं केलं गेलेलं आहे. आणि म्हणून माझी सर्व शिक्षक मित्रांना आणि विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की तुम्ही हे पुस्तक अवश्य वाचा. कुठे ना कुठे तुम्हाला काही ना काही याच्यामधनं निश्चित मिळेल की जे तुम्हाला जीवनामध्ये दिशादर्शक ठरू शकतं. तसे दोन्ही पुस्तकांचं आज प्रकाशन माझ्या हस्ते झालं. या पुस्तकांचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. या प्रकाशनाच्या निमित्ताने डॉक्टर कुंभार यांची अशी अपेक्षा होती की मी काही शिक्षणविषयक गोष्टींवर भाष्य करावं. अर्थात तो माझ्या आवडीचा विषय आहे आणि याच्यावर मी अनेक ठिकाणी व्याख्यानही देत असतो. विषय तसा खूप मोठा आहे आणि याच्यामध्ये अनेक पैलू आहेत, अनेक प्रश्न आहेत, अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत, अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. आणि मी जे पाहतोय म्हणजे माझा जो त्याचे संबंध येतो म्हणजे केंद्रीय पातळीवर असेल, राज्य पातळीवर असेल, सरकारी पातळीवर असेल किंवा याच्याशी संबंधित जे IAS ऑफिसर्स आहेत त्यांच्याबरोबर माझी खूप चर्चा झालेली आहे. आणि याच्यातनं एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपलं शिक्षण व्यवस्था जी आहे ती संक्रमण अवस्थेमधून जात आहे. आणि संक्रमण अवस्थेमध्ये असणारा जो गोंधळ असतो किंवा एक कन्फ्युजन ज्याला म्हणतो आपण, तर ते सगळीकडे दिसत आहे. परंतु असं असलं तरी आपल्याला पुढे जायचं आहे, त्यातनं मार्ग काढायचा आहे. आणि असं काही अशक्य असं काही नाही आहे की गोष्टी अशक्य आहेत किंवा होणारच नाही किंवा होऊ शकणार नाही असं नाही. मग हे करण्याची आवश्यकता काय होती म्हणजे कशासाठी आपण करतोय. तर तुम्हाला माहिती आहे की शिक्षण ही सातत्याने बदलणारी प्रक्रिया असते आणि ह्या बदलाचा जो मागोवा घ्यावा लागतो तो सातत्याने घ्यावा लागतो आणि तो घेतला गेलेला आहे. म्हणजे तुम्ही इंग्रजांच्या काळापासून जर सुरुवात केली तर पहिल्यांदा ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीवर म्हणजे कंपल्शन केलं म्हणजे त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही भारतातल्या शिक्षणाचा विचार करा, कारण त्यापूर्वी ते काही करत नव्हते. मग त्यांनी त्याला सुरुवात केली आणि त्या काळामध्ये असेही काही इंग्रज होते की ज्यांना भारतीयांविषयी कळकळ होती. म्हणजे इंग्रजांचं हे अनेक प्रकार आणि व्यक्ती तितक्या प्रकृती असतातच. सगळेच लोक काही वाईट असतात किंवा सगळेच लोक चांगले असतात असं काही कधी होत नाही. आणि त्यामुळे काही लोक असे होते की त्यांना असं वाटत होतं की ही कंपनी जर इथे राज्य करते तर यांचं दायित्व आहे की इथल्या लोकांना शिक्षित करावं. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा अर्थात आपल्याला माहिती आहे की राजकारण्यांना एखादी गोष्ट सांगितली तर ती त्यांच्या पद्धतीने करतात, ते आपल्या पद्धतीने नाही करत. तसं ईस्ट इंडिया कंपनीने पण तेच केलं. म्हणजे त्यांनी शिक्षण दिलं पण ते त्यांच्या पद्धतीने दिलं. आणि मेकालेने जो प्रस्ताव मांडला किंवा जे प्रारूप तयार केलं ते अर्थातच त्यांना कसं सोयीचं होईल, त्यांच्या राज्यकर्त्यांना किंवा राज्य करण्याला कसं सोयीचं होईल याचा निश्चितपणे विचार केला. याच्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही आणि ते तसं करणार साहजिकच, त्याच्याबद्दलही दुमत असण्याचं कारण नाही. आणि त्यामुळे त्या काळापासून चांगले आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी घडत गेल्या. म्हणजे वुड्स डिस्पॅच हा पहिला आयोग होता की ज्यांनी भारतीय शिक्षणाबद्दल विचार केला आणि काही सूचना केल्या की शिक्षणामध्ये काय करायला पाहिजे. आणि तेव्हापासून अनेक आयोग आपण होताना पाहिले. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातही पाहिले आणि स्वातंत्र्यानंतरही पाहिले. म्हणजे 1901 नंतर ज्यावेळेस आपला सहभाग वाढला राज्य करण्यामध्ये त्यानंतर याला थोडा वेग आला. म्हणजे इंग्रजांनी शिक्षण दिलं पण ते त्यांनी त्यांच्या मर्यादेपुरतं त्यांना जेवढं आवश्यक आहे तेवढंच त्यांना पाहिजे तसं असं दिलेलं आहे. त्यानंतरच्या काळात ज्यावेळेस भारतीयांचा सहभाग त्याच्यामध्ये वाढला त्यावेळेस शिक्षणामध्ये मूलभूत बदल होत गेले. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुंबई, कलकत्ता आणि मद्रास ह्या 3 विद्यापीठांची स्थापना झाली आणि 1957 साली स्थापना होऊनही 2000 साल उजाडलं तरी सुद्धा विज्ञान विषय शिकवला जात नव्हता. आणि कलकत्त्यामध्ये जगदीशचंद्र बोस ज्यावेळेस इंग्लंडहून परत आले शिकून तर ते गव्हर्नरला भेटले. म्हणजे इंडियन गव्हर्नर जे होते त्यांना भेटले आणि त्यांना ते खूप
म्हणजे त्या गव्हर्नरना वाटलं की हा माणूस आहे की हा शिक्षण क्षेत्रात काहीतरी करू शकेल, म्हणून त्यांना एक पत्र दिलं की तुम्ही कलकत्त्याला जा आणि तिथला जो मुख्य आहे इंग्रज त्यांना हे दाखवा आणि तुमची शिक्षण म्हणजे प्राध्यापक म्हणून ते नेमणूक करते. ते पत्र घेऊन गेल्यानंतर ते तिथले अधिकारी त्याला तो अपमान वाटला की हे गव्हर्नर कसे गेले, म्हणून त्यांनी त्यांना अपॉइंटमेंट दिली, पण पार्ट टाइम दिली, फुल टाइम दिलीच नाही. जगदीशचंद्र बोस म्हणाले ठीक आहे मी ही नियुक्ती स्वीकारतो पण मी पगार घेणार नाही. आणि असं 3 वर्ष काम केलं त्यांनी. आणि त्यांचं म्हणणं असं होतं जगदीशचंद्र बोसांचं की आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही विज्ञान शिकवा. आणि 3 वर्ष पगार न घेता त्यांनी विज्ञान शिकवलं. आणि मग ज्यावेळेस गव्हर्नरनी चौकशी केली की यांचं झालं काय, गॅजेटमध्ये आलं नाही यांची अपॉइंटमेंट, म्हणून ज्यावेळेस परत पत्र पाठवलं त्यावेळेस मग नाईलाजाने त्यांना ती नेमणूक द्यावी लागली. तर अशा प्रकारच्या परिस्थितीमधून मार्ग काढत काढत आपण स्वातंत्र्यानंतर शिक्षणामध्ये अनेक बदल केले. त्यातले 3 सूत्र आपण ठरवले होते: उपलब्धता, समानता किंवा संधी, समान संधी, आणि तिसरी म्हणजे गुणवत्ता. आता उपलब्धता शिक्षणाची खूप वाढली आहे तर कोणी मान्य करेल. म्हणजे आपण जर पाहिलं की स्वातंत्र्य ज्यावेळेस मिळालं त्यावेळेस भारतामध्ये 500 महाविद्यालय होती, आता 40,000 झालेली. 40 विद्यापीठं होती, आता 850 झालेली आहेत. किंवा शाळांचा जरी विचार केला तरी आता कोट्यवधी शाळा भारतामध्ये आहेत. म्हणजे उपलब्धता ही अनेक प्रकारे वाढली आहे. समान संधीसाठी सुद्धा आपण काही प्रयत्न केले. काही जे डिसएडव्हान्टेज ग्रुप म्हणतो, वंचित घटक म्हणतो, त्यांच्यासाठी आपण काही सोयी केल्या किंवा त्यांना काही स्कॉलरशिप दिल्या किंवा त्यांना काही जागा दिल्या, राखीव जागा दिल्या. म्हणजे एक प्रयत्न केला. पण गुणवत्तेच्या बाबतीमध्ये काय झालं तर गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आपण खूप मागे आहोत. आणि म्हणून ह्या नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, याच्यामध्ये पहिला विचार हा गुणवत्तेचा केलेला आहे. हा एक पहिला भाग त्याचा झाला. मग हा विचार का करावा लागला आपल्याला? कारण प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी कुठल्या आहेत? तर पहिलं म्हणजे आपण रोट लर्निंग ज्याला म्हणतो आपण, घोकमपट्टी, याच्याकडे आपला कल आहे. 90% का मिळतात, 99% का मिळतात, याचं उत्तर आपल्याला हे, कारण त्याच्यावर आधारित परीक्षा पद्धती आहे किंवा परीक्षा पद्धती जशी आहे त्याप्रमाणे आपण शिकवतो. म्हणजे आपल्याकडे उलट होतं. म्हणजे शिकवल्यानंतर त्याचं मूल्यमापन करण्यासाठी परीक्षा असते, आपल्याकडे परीक्षा कशी आहे त्याच्याप्रमाणे शिकवतात. म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये ज्यावेळेस मी कुलगुरू म्हणून गेलो तर त्यावेळेस पहिलं म्हणजे मुलांचं जे रिप्रेझेंटेशन आलं पहिलं माझ्याकडे, तर ते म्हणाले की बाबा ही जी म्हणजे मल्टिपल चॉईस अशी एक परीक्षा घेत होते विद्यापीठ, तर ती रद्द करा, आम्हाला ती नको आहे. कारण आम्हाला लिहिण्याचा सराव होत नाही आणि आम्हाला कुठलीही गोष्ट कळत नाही. तर मला असं वाटलं की ही पद्धती चांगली आहे, कारण ती आपण ज्या राष्ट्रीय परीक्षा होतात त्याच्यासाठी वापरतो, स्कॉलरशिपसाठी, किंवा जागतिक पातळीवर पण ती पद्धती खूप चांगल्या प्रकारे वापरली जाते. मग आपल्याकडे का म्हणजे त्याचा विद्यार्थ्यांना का नको आहे किंवा त्याचे परिणाम काय होत आहेत? तर अनेक हुशार विद्यार्थी येऊन मला सांगत होते की सर आम्हाला वर्गात काही शिकवलं जात नाही. मी म्हटलं शिकवलं जात नाही तर मग तुम्ही परीक्षा देता कशी? तर ते म्हणाले फक्त आम्हाला ते प्रश्न उत्तर लिहून देतात आणि त्या संपलं, बाकी काही शिकवत नाही. म्हणजे शिक्षकांनी त्याचा उलटा अर्थ घेतला. बरं, ज्याला आपण म्हणतो की बहुपर्यायी प्रश्न किंवा मल्टिपल चॉईस ज्याला म्हणतो, ते काढण्याची एक पद्धत असते. म्हणजे विद्यार्थ्यांना सहजासहजी त्याचं उत्तर येणार नाही जोपर्यंत त्यांनी अभ्यास केला नाही तोपर्यंत. पण आपल्याकडे शिक्षकांनी काय केलं आमच्याकडे ते की बहुपर्यायी प्रश्न म्हणजे गाळलेले शब्द भरा, एका वाक्यात उत्तर द्या, असे प्रश्न काढले आणि वर्गामध्ये तसेच शिकवायचे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना काही म्हणजे विद्यार्थी काही शिकलेच नव्हते आणि मग ती पद्धत बदलावी लागली. तर हे जे आहे आपल्या की परीक्षा कशी आहे त्याप्रमाणे शिकवायचं, त्याच्यासाठी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मूल्यमापन पद्धती त्याच्यामध्ये बदल सुचवलाय की आपण मूल्यमापन ज्या पद्धतीने करतो त्याच्यामध्ये बदल आवश्यक आहे. हा पहिली गोष्ट आहे.
संकल्पनात्मक शिक्षण ज्याला आपण म्हणतो, की विद्यार्थ्यांना संकल्पना समजली पाहिजे. आता आपल्याकडे काय होतं की फक्त शब्द सांगितला जातो, त्याच्या मागची संकल्पना आपण विशद करत नाही किंवा केली जात नाही किंवा विद्यार्थ्यांना ते समजत नाही. आता कालच म्हणजे भाषा सल्लागार समितीची बैठक होती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची. मी त्याचा सभासद आहे आणि मग तिथे चर्चा चालली होती. तर मी त्यांना असं सुचवलं की आपण शब्दकोश तयार करतोय पण संकल्पना कोश तयार करत नाही. तर मला लोकांनी विचारलं की संकल्पना म्हणजे काय, बाकीच्या संकल्पना म्हणजे काय. तर मग मी त्यांना एक उदाहरण दिलं किंवा स्पेस हा शब्द घेतला, इंग्रजी शब्द. तर त्याला मराठी शब्द काय, अवकाश. पण त्याच्या पुढे जाऊन जर विचारलं की अवकाश म्हणजे काय, तर कोणाला काही सांगता येत नाही. म्हणजे अवकाश ही काय संकल्पना आहे याच्याबद्दल कोणीच विचार केलेला नाही. म्हणजे स्पेस म्हणजे अवकाश एवढंच फक्त विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना माहिती असते. तर आपल्याला त्याच्या पुढे जायचंय की अवकाश, आकाश, क्षितिज याच्यात काय फरक आहे का, ते सारखेच आहेत तिन्ही पण. हा फरक ज्यावेळेस विद्यार्थ्याला कळेल त्यावेळेस त्याच्या संकल्पना स्पष्ट होते. आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये याचा पुरस्कार केलेला आहे की तुम्ही विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट करा, त्यांना रोड लर्निंग करायला लावू नका. दुसरी गोष्ट जी आहे आपल्या शिक्षणामध्ये, आपण खडू आणि फळ आणि त्याला नाईलाजाही होता म्हणता येईल. कारण ज्यावेळेस आपलं स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस देशाची परिस्थिती अत्यंत वाईट होती. म्हणजे आपलं बजेट काही कोटींमध्ये पण नव्हतं आणि अज्ञान, दारिद्र्य सगळीकडे होतं. भूक म्हणजे उपासमार होती आपल्याकडे. अगदी 70 पर्यंत आपण लाल ज्वारी, पिवळी ज्वारी खात होतो. अशा परिस्थितीमध्ये शिक्षणाला चालना देण्याचं काम करणं एक फार मोठं आव्हान होतं. आणि त्यामुळे आपण जी पद्धती स्वीकारली ती म्हणजे क्लासरूम मेथड. हे वर्गात जाऊन शिकवायचं, कडू आणि कफळ असला की झालं, बाकी काही गरज नाही, कुठलेही शैक्षणिक साधनं तुम्हाला लागणार नाहीत असंच आपण ग्राह्य धरलं होतं. आणि तीच पद्धती आतापर्यंत आपण वापरलेली आहे किंवा तीच अजून वापरत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पहिल्यांदा असं म्हटलंय की अध्ययन अध्यापन चौकटीत आपण बदल केला पाहिजे किंवा चौकट मोडली पाहिजे. मग चौकट मोडायची म्हणजे काय करायचं, तर आपण याच्या पलीकडे जाऊन काहीतरी विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आता सर्वांगीण विकास म्हणजे काय, परत हा प्रश्न आहे. तर सर्वांगीण विकासाची जर संकल्पना आपल्याला समजायची असेल तर आपला जो मेंदू आहे, या मेंदूमध्ये 2 भाग आहेत. लेफ्ट हेमिस्फिअर आहे, राईट हेमिस्फिअर आहे. म्हणजे अर्धगोल ज्याला म्हणतो आपण, डावा अर्धगोल, उजवा अर्धगोल. आणि असं दिसून आलंय की ह्या दोन्ही अर्धगोलाची जी वैशिष्ट्ये आहेत ती वेगळी वेगळी आहेत. हे डावा अर्धगोल जो आहे तो हा चिकित्सक, तार्किक म्हणजे लॉजिकल, मॅथमॅटिकल अशा गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थितपणे करतो किंवा त्याची आवड आहे त्याला किंवा त्याच्यामध्ये क्षमता आहे. आणि उजवा अर्धगोल जो आहे तो भावनिक किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲप्रिशिएशन, म्हणजे एकदम आपल्याला एखादी गोष्ट कळते पण त्यातले डिटेल नाही कळत, पूर्णत्वाने कळते ती आपल्याला. तर तो राईट हेमिस्फिअर. क्रिएटिव्हिटी राईट हेमिस्फिअर. आणि आपण काय केलेलं आहे, आपण फक्त डाव्या मेंदूकडे जास्त लक्ष दिलेलं आहे. म्हणजे त्या प्रकारची शिक्षण पद्धती आपण अंमलात आणतोय. आपल्याला उजव्या जो अर्धगोल आहे त्याचाही त्याच्यामध्ये अंतर्भाव करायचा आहे. आता कालच एक पुणे जिल्हा माध्यमिक संघामध्ये मला बोलवलं होतं की गणिताची आवड कशी निर्माण करावी विद्यार्थ्यांमध्ये. तर त्याच्यामध्ये म्हणजे अनेक ठिकाणी असं सांगितलं जातं की बाबा तुम्ही डावा अर्धगोल जो आहे त्याचा विकास करा म्हणजे गणिताचा जास्त विकास होईल. मग मी म्हटलं गणितामध्ये क्रिएटिव्हिटी नसते का? असते ना, उजवा पाहिजे ना तिथे, नाही का? तर राष्ट्रीय धोरणामध्ये होलिस्टिक डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो की हे सर्व गुण विद्यार्थ्यांचे विकसित व्हायला हवं. म्हणजे त्याच्यात सामाजिक संवेदना आली, नैतिक मूल्य आली, तार्किक विचार तर आलाच त्याच्यामध्ये, किंवा त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी, नवनिर्मितीची क्षमता आली पाहिजे.
म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला आणि त्याप्रमाणे आपल्याला शिक्षण पद्धती विकसित करायची. आता हे एवढं सोपं आहे का? हे एवढं सोपं नाही. पण अवघड आहे का? तर अवघड असलं तरी अशक्य नाही. मग हे कोणी करायचं? त्यातला शिक्षक हा एक फार महत्वाचा घटक आहे. म्हणजे शिक्षकांविषयी जितकं बोलावं तितकं कमी आहे. मी पण एक शिक्षकच होतो आणि त्यामुळे शिक्षकांमध्ये ही क्षमता आहे, निश्चितपणे आहे. मग हे शिक्षकांनी करताना त्यांच्या काय अडचणी आहेत शिक्षकांच्या, ह्या पण आपण समजून घेतल्या पाहिजे. जशी शिक्षकांकडनं अपेक्षा आहे तसंच शिक्षकांच्या अपेक्षा काय, त्यांच्या गरजा काय, ह्या पण आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे हे अंमलात आणताना याचा निश्चितपणे विचार व्हावा असं मला वाटतं. म्हणजे केवळ एखादी गोष्ट लादून ती होणार नाही. आता याच्यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे? तर शिक्षकांनी आपला माइंडसेट, ज्याला म्हणतो मनोधारणा, ही पहिल्यांदा बदलायला पाहिजे. आपल्या मनोधारणेमध्ये आमूलाग्र बदल करणं आवश्यक आहे या ठिकाणी. कशासाठी? तर आपल्याला एक नवीन चौकट निर्माण करायची आहे, नवीन पद्धती निर्माण करायची आहे आणि त्या पद्धतीला अनुसरून आपल्याला बदलायचं आहे. मग हा बदल घडून आणताना अनेक ठिकाणी, आता मला एकाने प्रश्न विचारला त्यावेळेस माझ्या हे लक्षात आलं, तर मी असं म्हणालो त्यांना की बुवा अकॅडमिक लिडरशिप फार महत्वाची आहे. समाजामध्ये एक शैक्षणिक नेतृत्व ज्याला म्हणतो, ह्या शैक्षणिक नेतृत्वाची खूप गरज आहे. म्हणजे आपण पॉलिटिकल याच्याबद्दल खूप गोष्टी करतो, बोलतो, परंतु जसं इंडस्ट्रीयल पाहिजे आपलं नेतृत्व, शैक्षणिक नेतृत्व पाहिजे, सगळ्या प्रकारची नेतृत्व आपल्या समाजामध्ये असायला हवी अशी अपेक्षा आपण करू शकतो किंवा करायला पाहिजे. पण नसेल तर काय करायचं? समजा नाहीच आहे, मग आणायचं कुठं? तर त्याला सुद्धा एक उपाय असा आहे, लीडर विदाउट लीडरशिप अशी एक संकल्पना आहे. म्हणजे तुमच्याकडे लीडरशिप नाही तरी तुम्ही नेतृत्व करू शकता का? तर शिक्षक ते करू शकतो. शिक्षकाला ती मुभा आहे. जसं काल चर्चेमध्ये असं झालं की ज्यावेळेस शिक्षक वर्गात उभा राहतो त्यावेळेस तोच त्याचा मालक असतो सगळा, पूर्णतः त्याच्या म्हणजे अधिपत्याखाली तो वर्ग असतो. म्हणजे तो तिथे लीडरच असतो. प्रत्येक शिक्षकाने ही लीडरशिप आपल्यामध्ये डेव्हलप करायला पाहिजे आणि ही आत्ताची काळाची गरज आहे. आपण जर म्हणालो की कोणीतरी येईल, कोणीतरी लीडर येईल आपल्याला सांगेल आणि मग त्याच्याप्रमाणे आपण करणार आहोत, तर मला वाटतं हे काही होणार नाही. कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा इम्प्लिमेंटेशन प्लॅनच तयार नाही आहे. म्हणजे केंद्रीय पातळीवर पण नाही आहे, राज्य पातळीवर पण नाही आहे आणि धोरण तर स्वीकारलेलं आहे. मग धोरण स्वीकारल्यानंतर कोणी करायचं ते? तर मला असं वाटतं की ती जबाबदारी आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि घ्यावीच लागणार आहे. आता ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या कशा करणार आहोत? आता त्यांनी असं सांगितलंय की प्री प्रायमरी 3 वर्ष शिक्षण द्यायचं, त्याच्यानंतर पहिली दुसरी आहे, त्याच्यानंतर मग त्याच्या पुढचे वर्ग आहेत. मग प्री प्रायमरी एज्युकेशन कसं द्यायचंय? पहिल्यापासून त्याला बाराखडी शिकवायची का अंक शिकवायचे? तशी अपेक्षा नाही. त्याला ऍक्टिव्हिटी ओरिएंटेड लर्निंग द्यायचे, म्हणजे त्याचा क्षमता विकास करायचा. म्हणजे शिक्षणाला लागणाऱ्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता विकसित करण्याची अपेक्षा आपल्याकडे नाही आणि नेमकं आपण तेच करत नाही. आपल्याकडे काय, मुलगा आला रे आला वर्गात की पहिलं लिही किंवा मी सांगतो तसं कर, इथूनच सुरुवात होते. आणि त्याच्यामुळे काय होतं, मुलांची जी क्रिएटिव्हिटी असते, मुळात शिकण्याची इच्छा, ती इच्छाच मरून जाते. त्याचं एक उदाहरण मी वाचलं होतं. एक मुलगा असतो, लहान मुलं असतं, पहिल्यांदा शाळेत जातं, त्याच्या डोक्यात कल्पना असतात खूप, काही काही पाहिलं असतात नाही इकडे तिकडे. मग वर्गात ते शिक्षक म्हणतात की तुम्ही फुलाचं चित्र काढा. आता त्या मुलाच्या डोक्यात भरपूर कल्पना असतात, फुलं पाहिली असतात त्यांनी, तो काढायला लागतो.
शिक्षक म्हणतो नाही मी काढले का, मी काढल्यानंतर करा. मग ते मूल गप्प बसतं. मग ते शिक्षक काहीतरी चित्र काढतो, मग मूल ते चित्र काढतं. मग त्या फुलाला रंग द्यायचा. परत त्या मुलाच्या डोक्यात काहीतरी कल्पना असतात, तो रंग द्यायला नाही, द्यायचे नाही, रंग नाही देत. मी दिलाय का, नाही. मग तो परत रंग देतो. मग ते मूल त्याप्रमाणे रंग देतं. हेच मूल दुसरीकडे शाळेत जातं आणि जिथे त्याच्याकडनं अपेक्षा असते की त्यांनी फूल काढून ते रंगवावं, तेव्हा ते मूल करतच नाही. ते मूल ते चित्र काढायची वाट बघत बसतं. आणि मग आपण म्हणतो की अरे फेल झाला, मूल फेल झालं. का फेल झालं? म्हणजे आपली परिस्थिती आहे शिक्षण आता की शाळेतला विद्यार्थी ग्रॅज्युएट होऊन ज्यावेळेस तो बाहेर पडतो आणि ज्यावेळेस तो मुलाखतीला जातो त्यावेळेस त्याला काहीच येत नाही. कारण तो कोणातरी वाट बघत असतो की आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगेल. स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचा टिकाव लागत नाही का, कारण तिथे मनाने करायचं असतं ना काहीतरी. आणि ही शिक्षण पद्धती आपली आहे आणि परदेशातली, याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. म्हणजे परदेशामध्ये लहान मुलांना होमवर्क नसतो, घरी होमवर्क अजिबात नाही. म्हणजे आता माझी नात ऑस्ट्रेलियामध्ये शिकली 1 वर्ष, अजिबात ड्रेसचा कुठलाही हे नाही, कंपल्शन नाही. घरी होमवर्क नाही. शाळेत गेल्यानंतर 1 तास कंपल्सरी खेळ मुलांना. आणि शिक्षण हे थ्रू ऍक्टिव्हिटीज. असं काही कुठे बसा आणि हे लिहान 4दा लिहा 10दा लिहा असला काही प्रकार नाही. आणि मुलं त्यातनं शिकतात, त्यांच्या क्षमता विकसित होतात, म्हणजे त्यांच्या विचार ज्याला म्हणतो कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज जे असतात त्या विकसित होतात. आणि हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आता अपेक्षित आहे आपल्याला, शिक्षकांकडून सुद्धा. म्हणजे शिक्षकांनी खूप बदललं पाहिजे आपला माइंडसेट. आता मी पण शिक्षक होतो, मी वर्गात गेलो की मी तेच करतो, मी खडू लगेच फळ्यावर लिहायला लागतो, कारण मी तेच केलंय ना 40 वर्ष. मला तीच सवय आहे, मला तीच पद्धती माहिती आहे. मला दुसरी पद्धती माहिती नाही, तर ती आपल्याला माहिती करून घ्यायला लागेल. आता शाळांच्या बाबतीत व्यवस्थापन जे आहे त्यांच्या दृष्टीने की असं त्यांनी म्हणलं की तुम्ही क्लस्टर, स्कूल क्लस्टर तयार करा, क्लस्टर तयार करा. कशासाठी करा, तर विद्यार्थ्यांना जे टेक्स्टबुक किंवा जे नियमित विषय त्याच्यापेक्षा वेगळे विषय जे आहेत की ज्याच्याकडे दुर्लक्ष होतं, म्हणजे संगीत असेल, खेळ असेल, गायन असेल, कारण त्यांना शिक्षकच नसतात. म्हणजे काही शाळांमध्ये असतात, काही शाळांमध्ये नसतात. तर त्यांनी असं म्हणलं की शाळांचे गट तयार करा आणि हे शिक्षक त्या गटांमधली शाळांना शिकवते. आता ते कसं करणार माहित नाही, हा मोठं चॅलेंज द्यायचं. हे त्यांनी सुचवलंय. 9वी ते 12वी याच्यामध्ये 24 विषय असतील, त्यातले ते विद्यार्थी निवडून 16 विषय घेतील वगैरे वगैरे. 10वीची परीक्षा नसेल. तुम्हाला शेवटी परीक्षा द्यायला मुभा असेल कधी पण, म्हणजे विद्यार्थ्यांनी ठरवायचंय की त्यांनी कधी परीक्षा द्यायची. आता ही यंत्रणा आपल्याला उभी करावी लागेल, त्यासाठी परीक्षा पद्धती ठरवावी लागेल, मूल्यमापन पद्धती ठरवावी लागेल. आणि हे एक मोठं आव्हान आपल्या पुढे आहे. हे म्हणजे शालेय स्तरावरचे हे काही बदल मी तुम्हाला सांगितले याच्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हे अपेक्षित आहे. याच्यामध्ये आपण जुनी चौकट मोडतोय. कौशल्य विकास हा महत्वाचा घटक त्याच्यामध्ये आलेला आहे की विद्यार्थ्यांना, म्हणजे आपल्याकडे विद्यार्थी बोलू शकतात, लिहू शकतात, वाचू शकतात, करू काही शकत नाहीत. म्हणजे एखादी गोष्ट कर म्हणलं तर काही येत नाही आपल्याला, कारण आपण केलेलीच नसते तिकडे. म्हणजे BSc फिजिक्स झालेल्या मुलाला फ्यूज बदल म्हणलं तर त्याला येत नाही, कारण त्यांनी कधी केलेलंच नसतं. काही काही ठिकाणी तर ते म्हणतात आमचं कामच नाही. म्हणजे मी माझ्या विद्यापीठामध्ये 1 टीचर 1 स्किल अशी एक योजना राबवली की माझं म्हणणं होतं की प्रत्येक शिक्षकाने किमान एक कौशल्य आत्मसात करावं आणि ते विद्यार्थ्यांना द्यावं. जोपर्यंत कौशल्य विकास हा शिक्षणाचा अंतर्गत किंवा अंतर्भूत भाग होत नाही तोपर्यंत कौशल्य विकास होणार नाही. सध्याचे जे मॉडेल्स आहेत की कुठली तरी बाहेरची एजन्सी येऊन एक आठवडाभर विद्यार्थ्यांना काहीतरी प्रशिक्षण देते आणि शिक्षक आपला बाजूला उभा राहून पाहतो फक्त, विद्यार्थी काही शिकणार नाहीत. कारण विद्यार्थी हे शिक्षकांकडनं शिकतात हे आपल्याला माहिती आहे. आणि शिक्षकांचा जर त्याच्यामध्ये सहभाग नसेल
तर विद्यार्थ्यांपर्यंत काही पोहोचणार नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही आताही बघा, आता 3-4 वर्ष झाली ही योजना घेऊन किती विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला, किती विद्यार्थी शिकले, काही झालं नाही. आणि ह्याचं कारणच हे की शिक्षक त्याच्यामध्ये सहभागी. आणि मग मी ज्यावेळेस शिक्षकांशी बोललो तर अनेक शिक्षक म्हणाले की हे आमचं कामच नाही. उघड आहे, कारण त्यांनी कधी केलेलं नाही ना. ते शिक्षकांनी जे काम केलेलं नाही ते त्यांचं काम नाही वाटणं साहजिक आहे. तर मी त्यांना सांगितलं की नवीन शिक्षण आपल्याला धोरण येत आहे, त्या धोरणामध्ये याचा सहभाग आहे आणि अंतर्भाव आहे आणि तुम्हाला हे करावं लागणार आहे. असं करून मग त्यांना मी प्रशिक्षण दिलं आणि नंतर मग ते झालं व्यवस्थित 1 वर्षानंतर. त्याच्यानंतर मी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम ही अंडर ग्रॅज्युएटला आणली आणि आमचं पहिलं विद्यापीठ होतं महाराष्ट्रात की ज्यांनी ती आणली. पुणे विद्यापीठापेक्षा अगोदर आम्ही आणली आणि यशस्वीपणे राबवली गेली, कारण शिक्षकांना माहिती होतं काय करायचं. अनेक शिक्षकांनी पुढे येऊन त्याच्याबद्दल पुस्तकं लिहिली कौशल्यावर, इतिहासाच्या माणसाने पर्यटनावर लिहिलं किंवा अशी पुस्तकं लिहिली आणि आता ते व्यवस्थितपणे चाललंय. म्हणजे शिक्षकांना तुम्हाला एक अकॅडमिक लिडरशिप, त्यांना एक प्रशिक्षण, त्यांना एक विश्वास आणि त्यांच्याबद्दलचा म्हणजे तुमचा एक हे असला कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो तो असला पाहिजे शिक्षकांना, ते ह्या गोष्टी होऊ शकतात. आता उच्च शिक्षणामध्ये अनेक बदल त्यांनी सुचवलेत. लिबरल एज्युकेशनची कल्पना जी आपल्या तक्षशिला नालंदामध्ये होती की विद्यार्थी कुठले विषय घेऊ शकतो, तो तत्वज्ञानही शिकू शकतो, धर्मविषयक शिकू शकतो, संगीत शिकू शकतो, पण त्याचा एक मूळ विषय असेल की ज्याच्यामध्ये त्याचं प्रावीण्य. आणि तुम्हाला माहिती ह्या सिस्टीममधनं इतके थोर लोक होऊन गेले की म्हणजे 2 उदाहरण, सुश्रुत हे तक्षशिलामध्ये शिकलेले होते किंवा आर्यभट्ट सारखे माणसं हे नालंदामध्ये होते. म्हणजे इतके प्रचंड विद्वान त्याच्यामधनं तयार झालेले. आणि एक परंपरा म्हणजे त्याच्यामध्ये जगामधनं लोक म्हणजे विद्यार्थी येऊन शिक्षण घेत होते आणि त्याचे उदाहरण म्हणजे आपल्याकडे पुरावे 30,000 विद्यार्थी नालंदामध्ये शिक्षण घेत होते. म्हणजे त्याच्यामध्ये एक स्ट्रेंथ आहे, काहीतरी त्याच्यामध्ये एक आहे की ज्याच्यामुळे तो विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास हा अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तर ते उच्च शिक्षणामध्ये आपण ते हे करतोय किंवा विद्यार्थ्यांना मुभा देतोय आपण, कधी एंट्री किंवा एक्झिट होऊ शकतं. त्यांचे जे श्रेयांक आहे ते श्रेयांक तुम्ही हे करू शकता. आणि विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी तुम्हाला शाळांच्या बाहेर जावे. जसं कराडमध्ये आता चावला कल्पना चावला सायन्स सेंटर आहे. एवढी उपलब्धी आहे तुमच्याकडे की ही उपलब्धी दुसरीकडे नाही आहे, अनेक ठिकाणी नाही आहे. लोकांना हवी आहे पण ती संधी नाही आहे. तर त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे, शाळांच्या बाहेर नेलं पाहिजे विद्यार्थ्यांना. कालच कोणीतरी सांगत होतं की आपल्या क्रमिक पुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांनी काय शिकावं दिलेलं आहे, पण आपण त्यांना शिकवतो का की त्यांनी परिसरामधली 5 झाडं त्याला कमीत कमी ओळखवायला पाहिजेत, पण त्याला ती कधी दाखवलीच नाही, त्याला कशी ओळख येणार, येणारच नाही. तर हा बदल आपल्याला करावा लागेल. कालच मी गणिताच्या याच्यामध्ये त्यांना सांगितलं की गणिताचं मूल्यमापन तुम्ही कसं करता. उत्तर बरोबर आलं 10 मार्क, नाही आलं 0 मार्क. हे बदलावं लागेल आपल्याला. त्याच्या वेगवेगळ्या आपल्याला पद्धती शोधून काढाव्या लागतील की विद्यार्थ्यांना खरंच कळलंय का नाही कळलं. हे अनेक मार्गाने शोधता येऊ शकतं आपल्याला. एकच एक रट म्हणजे तीच पद्धत वापरायची, ती सगळ्यांना लागू करायची आणि त्यातनंच सगळ्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करायचं, हे काही बरोबर नाही. आणि हे सगळ्या या पुस्तकामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा चांगला उहापोह केलेला आहे. म्हणजे मी जे सांगतोय ना हे सगळं याच्यामध्ये आहे. आणि म्हणून माझी अशी विनंती तुम्हाला कळकळीची सर्व शिक्षकांना, तुम्ही एकदा तरी पुस्तक वाचाय. तुमच्या लायब्ररीमध्ये असताना जे आता वैयक्तिक कॉपी नसली तरी लायब्ररीमध्ये असेल. आणि नवीन शैक्षणिक धोरणाला आवश्यक असण्यासाठी सर्व गोष्टींचा उहापोह याच्यामध्ये केला आहे. हे शिक्षकांनी कसं असावं, शाळेने कसं असावं, विद्यार्थ्यांनी कसं असावं आणि काही गोष्टी आपल्याकडनं अपेक्षित आहे, आपण त्या कशा करू शकतो. म्हणजे काही प्रॅक्टिकल उदाहरणं त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक उदाहरणं जी दिलेली आहेत तर ती खूप विदारक आहेत. म्हणजे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे वाबाडे घडणारे किंवा विदारक सत्य जे आहे ते आपल्या समोर आणणारे. की आपण काय केलं की पारंपरिक ह्याच्यामधनं विद्यार्थ्यांना बाहेर काढलं आणि आपल्या सिस्टीममध्ये त्यांना काही दिलं नाही आणि त्यामुळे ते विद्यार्थी इकडे आहे इकडे पण नाही. शेतीमधला विद्यार्थी इकडे आलेला आहे पण त्याला इकडे काही मिळालेलं नाही, तो शेतीकडे जाऊ शकत नाही. किंवा अशी उदाहरणं म्हणजे आपले जे पारंपरिक उद्योग आहेत त्याच्यामध्ये पण ते जाऊ शकत नाही.
आणि अशा प्रकारची परिस्थिती झाल्यामुळे यापुढे फक्त विद्यार्थी, डिग्री आणि मार्क एवढंच असेल त्यांच्याकडे, बाकी कुठली गोष्ट असणार नाही. आणि ते फार भयावह आहे. ते काही चांगलं नाही, आपल्या देशाच्या दृष्टीने चांगलं नाही. कारण अमेरिकेसारख्या देशामध्ये जर आपण गेलो तर तिथे उच्च शिक्षण खूप महाग आहे. उच्च शिक्षण एवढं सोपं नाही आहे. आपल्याकडे आपण आई वडील शिकवतात मुलांना, सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देतात म्हणून आपण किती शिकतो, BSc, MSc, PhD, फार अगदी पोस्ट डॉक झाले तरी आई वडील देतातच सपोर्ट. तसली पद्धत तिकडे नाही आहे. त्यामुळे तिथल्या वर्गामध्ये MS करणारे जे विद्यार्थी असतात त्याच्यामध्ये आपलीच मुलं सगळ्यात तरुण असतात. तिकडचे जे येतात शिकायला ते 40 नंतर येतात, 35 नंतर येतात. कारखान्यात नोकरी केलेली असते त्यांनी किंवा करतही असतात. आणि अर्थात मग शिक्षण संस्था पण लवचिक आहे त्यांची, की जर वर्गामधले विद्यार्थी नोकरी करत असतील तर ते संध्याकाळी क्लासेस घेतात. आपल्याकडे ती एक रिजिडिटी एवढी आहे की बस की याच्याप्रमाणेच झालं पाहिजे, भारतीय इस्त्री सारखं 9 ते 4 वगैरे एवढं, त्याच्या पुढे आम्ही जाणार नाही किंवा बदलणार नाही. ते बदलावं लागेल आपल्याला. फ्लेक्सिबिलिटी ज्याला म्हणतो आपण, फ्लेक्सिबिलिटी इन लर्निंग अँड टीचिंग, हे आणावं लागेल. आणि ह्याच्यासाठी शिक्षकांवर विश्वास टाकावा लागेल. आता याच्यामध्ये काही होईल, काही शिक्षक काहीच करणार नाहीत, कारण आपल्याकडे प्रवृत्ती आपली अशी आहे की जर हंटर घेऊन कोणी असेल मागे तरच आपण काम करणार, पण ते नाही चालणार. सेल्फ लिडरशिप ज्याला म्हणतो आपण, सेल्फ इस्टीम ज्याला म्हणतो, सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो, ऑनेस्टी ज्याला म्हणतो, ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. तिकडे तसं होत नाही. तिकडे दिलेलं काम हे लोक नेमून दिलेलं काम करणार म्हणजे करणार, त्याच्यामध्ये हायगाय चालत नाही किंवा करतही नाही कोणी. वेळेचं म्हणजे वेळ पाळणं हे फार मोठं आपल्याकडे, म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाला वेळेवर सुरू होतच नाही. म्हणजे 5 वर्ष मी व्हाईस चान्सलर होतो तरी एकही मीटिंग वेळेवर सुरू झाली नाही. म्हणजे मी जाऊन बसायचो आणि कोणीच नसायचं. याच्यात बदल होत नाही आपल्याकडे, तो व्हायला पाहिजे. म्हणजे मी 3.5 तास ज्यावेळेस एलमध्ये डिस्कशन केलं, 5 लोक डिस्कशनला येणार होते, डॉट आले त्यावेळेस, आणि ते चांगल्या म्हणजे पोझिशनचे लोक होते, म्हणजे ज्यांना भेटणं सुद्धा मुश्किल आहे. म्हणजे प्रो व्हाईस चान्सलर होते आणि डीन्स होते सगळ्या फॅकल्टीचे, इंजिनिअरिंगचे डीन होते, सायन्स म्हणजे सोशल सायन्सचे डीन होते, सगळे डीन्स होते. पण ते डॉट ती डीन उभं राहायचे बाहेर. 2:30ला दिलं, 2:30ला बाहेर व्यक्ती उभी असायची. हे जे आहे हे कल्टिवेट करणं सुद्धा फार महत्वाचं आहे आपल्या याच्यामध्ये. गोष्टी साध्या आहेत पण त्या होत नाहीत आपल्याकडे. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात, ज्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा खूप आहेत. म्हणजे त्या जर आपण खरंच केल्या तर मला असं वाटतं की आपला देश हा जागतिक पातळीवर 1 नंबरचा होऊ शकतो. कारण आपल्याकडे मनुष्यबळ आहे, आपल्याकडे बुद्धी आहे. भारतीय बुद्धी ही कुठल्याही बुद्धीपेक्षा कमी नाही, आणि हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. म्हणजे रामानुजननी ते मागच्या शतकामध्ये सिद्ध केलं पहिलं, मग आपले CV रामन यांनी केलं, मग SN बोसनी केलं. असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि आता आपल्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये आपल्या लोकांनी सगळं करून टाकलं. म्हणजे पूर्वी असं होतं की भारत देश म्हणजे साप, वाघ, लांडगे फिरतात तिकडे तिकडे वगैरे, असे लोकांच्या कल्पना होत्या. आता त्या बदलल्या सगळ्या. का बदलल्या? कारण आपल्या लोकांनी ते जाऊन काम करून दाखवलं म्हणून बदलल्या. तर ते जर आपल्याकडे आहे सगळं, तर मग आपण का करत नाही, हा दुसरा प्रश्न आहे. आणि हे याच्या पुढे जायचं असेल तर मग सामाजिक बदल कुठले व्हायला हवेत, याच्याबद्दलच सुद्धा म्हणजे विचार करणं फार आवश्यक आहे. म्हणजे सरांनी काही गोष्टी सांगितल्या की नॅशनल कॅरेक्टर वगैरे वगैरे. आता हे म्हणजे हसू यायला लागतं. म्हणजे कसलं कॅरेक्टर आपण हे करणार आहे? म्हणजे जे आजूबाजूला दिसतंय त्यात कुठे कॅरेक्टर दिसतंय का आपल्याला? कुठे काहीच दिसत नाही. आणि आपली मुलं तेच पाहतात ना, रोज टीव्हीवर तेच पाहतायत, वर्तमानपत्रात तेच वाचतायत. त्याच्याशिवाय जगात काहीच नाही असं चाललंय. म्हणजे बाहेरचे लोक जर बघत असतील ना तर ते म्हणत असतील काय मूर्ख लोक आहेत ते. म्हणजे यांना काही दुसरं काही आहे की नाही, काही उद्योग आहे का नाही, काही म्हणजे त्यांच्याकडे काही प्रश्न आहेत का नाही, समाजाचे काही प्रश्न आहेत का, शिक्षणाचे काही आहेत का, शेतीचे काही आहेत का, इंडस्ट्रीचे काही आहेत का, पोटापाण्याचे काही प्रश्न आहेत का? काही प्रश्नच नाही. स्वच्छतेचे आहेत का, लोकसंख्येचे आहेत का? काहीच नाहीत आपल्याकडे, प्रश्नच नाही आहे. आणि हे सगळं टाळायचं असेल तर शिक्षण हाच त्याच्या पुढचा एक उपाय आहे. आणि नवीन पिढी घडवताना जर आपण थोडा बदल करू शकलो
तर मला असं वाटतं की पुढे भारताचे नागरिक याच्यामध्ये बदल घडवून आणू शकतील. आणि मला खात्री आहे की ज्यावेळेस अशी गोष्ट टोकाला जाते त्यावेळेस त्याची रिॲक्शन येत असते, ॲक्शन आणि रिॲक्शन ज्याला म्हणतो. तर ही नवीन पिढी निश्चितपणे याच्यावर विचार करेल आणि आपल्या देशासाठी एक नवीन दिशा त्याच्यामधून निश्चितपणे दिसेल. धोरण चांगलं आहे, त्याच्यामध्ये खूप अपेक्षा आहेत. अंमलबजावणी, इम्प्लिमेंटेशन इज द की. ती जर आपण व्यवस्थितपणे केली, 70% 80% जरी केली, तरी मला असं वाटतं की याच्यामधून शिक्षण आणि एकंदर शिक्षण पद्धती याच्यामध्ये सकारात्मक बदल निश्चितपणे घडतील आणि ते आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी आवश्यक आहे. कारण आतापर्यंत ज्या पद्धतीने आपण शिकवलं त्या पद्धतीने आपल्याला यापुढे शिकवून चालणार नाही आणि त्या बदलाची सुरुवात आपण स्वतःपासून करावी असं मला वाटतं. या निमित्ताने हे जे विचारमंथन झालं, या विचारमंथनामधून जर आपल्याला काही मार्ग दिसला तर त्याचं सगळं श्रेय हे डॉक्टर कुंभार, हे प्रकाशक आणि सर्व व्यक्ती ज्या ह्या कार्यक्रमामागे आहेत त्यांना द्यावं लागेल. मला इथे बोलवलं, आपल्याशी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. पण शिक्षकाचं मोठेपण हे त्याच्या विद्यार्थ्याच्या मोठेपणावर अवलंबून असतं. सुदैवाने मला मिळालेले विद्यार्थी हे फारच वर्षाच्या दर्जाचे होते आणि त्यांच्याकडे असे अनेक गुण होते की जे संशोधकाला आवश्यक आहे. चिकाटी, परिश्रम करण्याची तयारी, नियोजनबद्ध कार्य, नियमितपणा, विस्तृत वाचन, या सगळ्या गोष्टी असणारे ते विद्यार्थी होते. त्यातले 2 विद्यार्थी जर रयतचे प्राध्यापक होते, एक डॉक्टर आर ए कुंभार आणि दुसरे के डी गायकवाड. हे दोन्ही सामाजिक बांधिलकी असणारे असे आहेत हे मला लक्षात आलं. तर त्यांच्यामुळे त्यांच्याकडे जे गुण होते ते गुण संशोधक विद्यार्थ्याकडे येणं आवश्यक आहे. विशेषतः अडचणीवर मात करणं हे एक महत्त्वाचा भाग आहे संशोधनातला. त्या अडचणी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. अकॅडमिक असतात, प्रॅक्टिकल असतात, व्यावहारिक असतात, वैयक्तिक असतात. अशा काही अडचणी डॉक्टर आर ए कुंभारांना आल्या होत्या आणि त्यामुळे काही वेळा त्यांना असं वाटलं की आपण हे सोडून द्यावं. त्यांच्यात एक अस्वस्थता आली ती, परंतु त्यातून त्यांनी मार्ग काढला आणि त्यांचं काम पूर्ण केलं. आपल्याकडचं संशोधन हे रिलेव्हंट नाही असं म्हटलं जातं. विद्यापीठात जे चालतं रिलेव्हंट नाही आहे, व्यवहाराचा काही उपयोग होत नाही, डिग्री मिळण्यावर ते उपयोग होतो. पण डॉक्टर कुंभारांचं जर का संशोधन पाहिलं तर त्यांनी एक इन सर्व्हिस ट्रेनिंगचं प्रतिमान दिलं आहे, नवीन मॉडेल दिलेलं आहे. हे मॉडेल जर का आपल्या शासनाने वापरलं, नवीन बदल येणार आहेत नवीन सेक्शन 2000 निमित्ताने, तर हे मॉडेल जर का वापरलं तर संपूर्ण शाळेवर बदल होईल आणि इम्पॅक्ट संपूर्ण शाळेवर होईल. आत्ताचं जे मॉडेल आहे त्याच्यामुळे काही शिक्षणात बदल होतात, त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये मर्यादित राहतात, इतर विद्यार्थी त्याच्यापासून दूर असतात, त्यांना काही संपर्क नसतो त्यांचा, त्यांना नवीन गोष्टी माहीत नसतात आणि त्यामुळे शिक्षकाधिष्ठित जे प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये शाळा शिक्षण आणि प्रत्येक शाळा इम्प्रूव्ह करणं आवश्यक आहे आणि ती स्वतः त्यांनी केली पाहिजे. अशा स्वरूपाचं मॉडेल त्यांनी मांडलेलं आहे. तर या संशोधनाचा उपयोग करून काही बदल जर का महाराष्ट्रात झाले तर मला वाटतं त्याचा निश्चित परिणाम दिसून येईल. धन्यवाद. तर सगळं जसं म्हणतात की देशाचं जे सैन्य आहे ते ह्याच्यावर अन्नावर चालतं, म्हणजे पोटावर चालतं, तर त्याचं पोट भरलं पाहिजे. तसं मी प्रकाशक आहे, सरांनी पुस्तक लिहून आनंद मिळवलाय, वक्त्यांनी त्याचं कौतुक करून मलाही आनंद झालेला आहे. मी ते छापलेलं आहे, त्याच वेळेला ते वाचलेलं आहे आणि मी काही त्यावर भाष्य करावं अशी माझी योग्यताही नाही. तर हे पहिलं जे पुस्तक आहे आज प्रथम आवृत्ती प्रकाशित झालेली आहे, शिक्षण आणि देशाचं भवितव्य. त्यानंतर दुसरं जे पुस्तक आहे संवाद विद्यार्थी मित्रांशी,
मी हे पुस्तक वाचलं त्याच वेळेला सरांना म्हणलं की याची ज्या पुढची आवृत्ती काढायची असेल त्यावेळेला सर मी हे पुस्तक जरूर काढीन, आणि त्याप्रमाणे हे तिसरी आवृत्ती मला काढायला मिळाली, याचं मला एक समाधानही आहे. आभार प्रदर्शनाकडे वळण्याआधी मला जे कुंभार सर भेटले या प्रकाशनानिमित्त मी त्यांची 5 पुस्तकं आजवर प्रकाशित केलेली आहेत, आणि ती प्रकाशित करताना मला खरोखरच आनंद झालेला आहे. कारण हा मनुष्य मला फार उशिरा भेटला, आधी भेटला असता तर मी अधिक काही करू शकलो असतो अशी मला खात्री वाटते. पण असो, देर सही दुरुस्त, तर ते भेटले आणि आज माझा प्रवास आणि हे प्रकाशित करत असताना मला पुस्तकं फार आनंद होतोय. तर त्या लेखकाविषयी 1-2 मिनिटं मी बोलणार आहे. तर आमच्या प्रकाशनाचे लेखक माजी प्राचार्य, रयत सेवक, PhD चे मार्गदर्शक माननीय R.A. कुंभार सर, ज्यांची मी आज 5 पुस्तकं प्रकाशित केली आहेत. यापुढेही ते जे लिहितील ते आनंदाने प्रकाशित करीन. मी सदैव तत्पर राहीन त्यासाठी. अशा कुंभार सरांच्या विषयी कृतज्ञता म्हणून 2 वाक्य बोलणार आहे. जे जे सरांच्या सहवासात येतील त्यांना त्यांचे हे गुण जाणवतही असतील. आजचे वक्तेही त्यांच्याविषयी, त्यांच्या लेखनाविषयी बोललेही आहेत आणि आपण ते अत्यंत आनंदाने ऐकलेलं पण आहे. तर मलाही त्या गुणांचा उल्लेख केल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही. सर म्हणजे साधं व्यक्तिमत्व, अंतर्बाह्य निर्मळ, प्रामाणिक, वक्तशीर, तत्पर. शिक्षण हा ज्यांचा ध्यास, श्वास आणि प्रवास आहे. कर्मवीरांच्या विषयी अत्यंत कृतज्ञता त्यांच्या ठिकाणी आहे. त्यांचे भावविश्व म्हणजे शिक्षणात काय सुधारणा करता येतील, त्या कशा राबवता येतील, त्या राबवताना प्रसंगी त्यासाठी येणारा खर्च कोणताही गाजावाजा न करता स्वतः करण्याची तयारी. उद्देश एकच, मुलांना उत्तम, सहज, साधे, सोपे शिक्षण मिळावे हाच. आमचा विद्यार्थी किंवा आजचा विद्यार्थी किंवा आपला पाल्य हा समर्थ भारताचा जबाबदार नागरिक व्हावा. तो केवळ परीक्षार्थी नसावा, त्याची विद्येची भूक कायम असावी असं वाटणारं हे व्यक्तिमत्व, अशा व्यक्तिमत्वाचा सहवास मला लाभतोय हे मी माझं भाग्य समजतो. तर या पुस्तक प्रकाशनासाठी कुंभार सरांच्या वरील अत्यंत प्रेमापोटी आलेले, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर अनंत जोशी सर, प्रमुख पाहुणे डॉक्टर पंडित विद्यासागर, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांचे बहुमोल सहकार्य मिळाले ते माननीय श्री चंद्रशेखरजी देशपांडे साहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे श्रीयुत R.A. कुंभार सर, त्यांच्या पत्नी, चिरंजीव, बंधू, सूत्रसंचालिका धनश्री कुंभार, सरांच्या नाती, सरांचे आप्तेष्ट, विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, आजी माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी. या कार्यक्रमासाठी हा शताब्दी हॉल ज्यांनी आम्हाला विनामूल्य उपलब्ध करून दिला ती कराड अर्बन बँक, कराड अर्बन बँकेचे सर्व संचालक, सदस्य व सहकारी, शब्दवेधचे सर्व सन्माननीय सदस्य, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, शब्दवेध कराड व विजया वितरण कराड तर्फे आपणा सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो व हा कार्यक्रम संपला असा जाहीर करतो.